मागे काय नाव आहे कावं मिस्टर नाव का थोड्यासाठी आवाज वगैरे लास्ट टॉपिक आपला कुठं चालू होतं मोतीलाल नेहरू आव्हान मोतीलाल नेहरू आव्हान तुमचा हे किती लेक्चर हे झालं होतं नाही इंट्रोडक्शन आणि इंडेक्स वाला पार्ट चालू होता इथपर्यंत सांगून झालं होतं चालू होतं की झालं होतं एक मिनिट आलं
गुड मॉर्निंग सर्वांना. ऑलमोस्ट सर्वजण आले ना, अजून कोण नाही ना बाकी? एवढेच होतं ना लास्ट लेक्चरला पण. भारतीय संविधान आपला पहिला टॉपिक जो आपण शिकणार आहोत आपल्या पॉलिटिकल सायन्समध्ये. आणि त्या संविधानामध्ये नेमकं काय समजून घेणार होतं? संविधानाची निर्मिती प्रक्रिया, संविधानाची ठळक वैशिष्ट्य काय, संविधानाचं एक तत्वज्ञान आहे ज्याच्यात धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवादी हे शब्द मुख्यत्वे येतात. बरं, त्यात धर्मनिरपेक्ष, लोकशाही, समाजवादी म्हणजे नेमकं काय ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. बरं, काही गोष्टी संविधान बनणार नव्हत्या त्यानंतर समाविष्ट करण्यात आला असं पण आहे. त्या कोणत्या काय ते आपण पुढे जाऊन थोडं बघू. मूलभूत हक्क म्हणजे मानवी हक्क तुम्ही ऐकलं असेल, ह्युमन राईट्स, बरोबर. आणि हे जे राईट्स असतात म्हणजे माणसाचे जे हक्क असतात त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. म्हणजे अगदी बेसिक असतात लिगल राईट, कायदेशीर हक्क, ज्याला स्टॅट्युटरी राईट सुद्धा बोलतात, कारण ते स्टॅट्यूटद्वारे कोणत्या तरी कायद्याद्वारे मिळतात, लिगल राईट्स किंवा स्टॅट्युटरी राईट्स. त्याच्यानंतर अजून एक वरचा प्रकार येतो म्हणजे कॉन्स्टिट्युशनल राईट्स, संवैधानिक हक्क जे संविधानाने प्रदान केले आहेत. आणि हे मूलभूत हक्क संविधानात आहेत, पण हे संविधानिक हक्क जे आहेत त्याच्यातले सुद्धा अगदी महत्त्वाचे आहेत. मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल म्हणजे काय की ज्यांच्याशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही, जे खूप गरजेचे आहेतच, अत्यंत गरजेचे आहेत असे हक्क मूलभूत हक्क. ते कोणते काय आपण मूलभूत हक्क या पॉईंटवर तुम्ही तुम्हाला समजून. हल्ली सतत कुठे ना कुठे ह्याचा बातम्यांमध्ये, माध्यमांमध्ये उल्लेख कुठे ना कुठे एका दुसरा झाला की कायम प्रश्न छोटे मोठ्या याच्यावरती विचारले जात असतात. आणि एखाद दुसरा प्रश्न विचारला जातो, पण तो आधीसारखा तेवढ्यापुरता विचारत नाही की म्हणजे आर्टिकल 15 म्हणजे काय किंवा आर्टिकल 14 म्हणजे काय. तर डिटेलमध्ये जाऊन विचारतात की एक्झॅक्टली 16A, 17D वगैरे वगैरे काय. तर आपण ते थोडंसं त्या लेवलला जाऊन समजून घेऊ. त्यानंतर संपत्तीचा हक्क, या मूलभूत हक्काच्या दर्जात झालेले बदल. संपत्तीचा हक्क, राईट टू प्रॉपर्टी हा जो होता तो आधी मूलभूत हक्कांमध्ये यायचा. म्हणजे एक माणसाकडे संपत्ती असणं, ती जमा करणं, ती त्याचं रक्षण करणं स्वतःसाठी, ही हा मूलभूत हक्क होता. पण नंतर तो मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आला. तो आत्ता कुठे आहे, का वगळण्यात आला ते आपण थोडं पुढे समजून घेऊ. शिक्षणाचा हक्क हा आधी मूलभूत हक्कांमध्ये नव्हता, तो नंतर समाविष्ट करण्यात आला. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे DPSP, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. म्हणजे राज्य म्हणजे नॉट अ स्टेट, जशी आपली राज्य आहेत तसं नाही. राज्य या संज्ञेचा अर्थ होतो की संपूर्ण जो राज्य कारभार करतोय ती संस्था. मग तो देशातलं केंद्र सरकार सुद्धा आपला स्टेटच्या डेफिनेशनमध्येच येतं. तर त्या स्टेटने त्यांनी राज्य कारभार कसा करावा याची, त्यांची धोरणं कशी असावी याची मार्गदर्शक तत्वे ठरवून देण्यात आलेली आहेत, जी मार्गदर्शन स्वरूपात आहेत. त्यांना कायदेशीर न्यायालयीन अंमलबजावणीच्या योग्य आहेत की नाही आहेत ते कुठं नेले काय आले तुम्हाला पुढे मी सांगेनच. मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांच्यातला परस्पर संबंध काय लागतो? बऱ्यापैकी हा टॉपिक MPSC राज्यसेवेच्या मेन्स लेवलच्या हिशोबाने इम्पॉर्टंट आहे, कारण की तशा प्रकारचा प्रश्न विचारला होता, त्यामुळे हा थोडासा टॉपिक मी तो इन्क्लूड केलेला आहे. रोजगाराचा हक्क, ज्याचं नाव मनरेगा एक महत्त्वाची स्कीम आहे त्याच्यातलं. लास्ट इयर तुम्हाला आठवत असेल आपण हे डिटेलमध्ये शिकलो होतो. आठवा, शिकवलंच नव्हतं मी, कारण तेवढा टॉपिक इम्पॉर्टंटच नव्हता हा काहीच. कारण इंडेक्समध्ये इन्क्लूड केलेला होता, पण हे 100% माहिती होतं की यावर्षी ह्याची काही चर्चा झालेली नाहीये किंवा मागच्या वर्षभरात पण काही चर्चा झालेली नाहीये, तर त्याच्यावरती प्रश्न येणार नाही. आणि म्हणून तो पॉईंट इंडेक्समध्ये जरी असला तरी शिकवलाच नाही आणि अर्थात त्यामुळे प्रश्न म्हणून विचारला नाही. पण यावर्षी आपण शिकणार आहोत. हा इम्पॉर्टंट आहे का? नाव बदललंय, चर्चेत आलाय टॉपिक, त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. माहितीचा अधिकार अधूनमधून कधी उल्लेख झाला तर ह्याच्यावरती प्रश्न विचारला जात असतो, त्यामुळे आपण थोडं समजून घेऊ की कधी आला, काय आला, का आला. मूलभूत कर्तव्य सुद्धा आहेत, म्हणजे जशी मूलभूत हक्क प्राप्त होतात तशी आपली काही मूलभूत कर्तव्य सुद्धा असतात. मग मूलभूत कर्तव्य कोणती आहेत, किती आहेत, मूळ संविधानात ती होती का, नव्याने समाविष्ट केली गेली का, नव्याने समाविष्ट केली गेली तेव्हा किती होती, नंतर आता किती आहेत, मूलभूत कर्तव्य किती आहेत कोण सांगू शकेल? 11. समाविष्ट कधी करण्यात आली लक्षात आहे? आपण समजून घेऊ पुढे. पण 11 आहे माहिती आहे, दॅट इज व्हेरी गुड थिंग. स्वतंत्र न्यायव्यवस्था म्हणजे आपली जी ज्युडिशियरी आहे ती न्यायव्यवस्था इतर संस्थांपेक्षा सेपरेट आहे, वेगळ्याने काम करते. त्यामुळे हा संविधानाच्या याच्यात जरी टॉपिक टाकलेला असला तरी अगदी डिटेलमध्ये ज्युडिशियरीमध्ये तो समजून घेऊ. जेव्हा आपण न्यायव्यवस्था या पॉईंटवरती येऊ, न्यायालय या पॉईंटवरती येऊ, तेव्हा समजून घेऊ. घटना दुरुस्तीची प्रक्रिया आणि भारतीय संविधानातील आजवरच्या प्रमुख घटना दुरुस्त्या. आपल्याकडे जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की संविधानाला किती वर्ष झाले आपल्याकडे, बनलं कधी होतं?
1950 बरोबर. 1950 पासून आज 76 वर्ष झाली आता 26 जानेवारीला. 76 वर्षात घटना दुरुस्त्या किती झाल्यात आपल्या? 106. आणि इतकं आपलं संविधान आपण म्हणू शकतो लवचिक एक, म्हणजे जशी वेळोवेळी गरज पडली, गरज निर्माण झाली, तसं कोणताही आडमुठेपणा न ठेवता की संविधानाला कसं हात लावायचा असं आडमुठेपणा न ठेवता वेळोवेळी आपण त्याच्यामध्ये बदल करत गेलेलो आहोत. त्याच ठिकाणी अमेरिकेसारख्या देशाचा विचार केला, मागे सांगितलं तुम्हाला ही आकडेवारी मला वाटतं. त्यांचा संविधान बनलं कधी येतो वर्ष मी तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात ठेवत चला. 1789 बरोबर. माईक लावलाय ना. आणि त्यांच्या इतक्या वर्षामध्ये घटना दुरुस्त किती झाल्यात? 27. इतकं रिगिड आहे त्यांचं संविधान, म्हणजे रिगिडला मराठी शब्द काय बोलू आपण? कठोर टाईपचं आहे, की म्हणजे सहसा हात लावायला जात नाही किंवा बदल करायला जात नाहीत. आणि म्हणजे अमेरिका जुनी लोकशाही आहे जगातली, पण त्यांच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या खूप विचित्र आहेत. म्हणजे त्यांच्याकडे जो अध्यक्षीय लोकशाही आहे त्यांच्याकडे, बरोबर, प्रेसिडेंट त्यांचा देश चालवतो, राष्ट्राध्यक्ष बोलतात त्याला. तो बोललं जातं की लोकांमधून निवडून येतो, लोकांकडून थेट निवडून येतो का अप्रत्यक्ष आहे, कसं आहे ते आपण प्रेसिडेंटचा टॉपिक जेव्हा आपला शिकत असू ना तेव्हा साधारण त्यांचा मी थोडासा सिनॉप्सिस देईन तुम्हाला की अमेरिकेतली निवडणुकीची पद्धत, राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची पद्धत कशी आहे, थोडीशी माहिती असावी तेवढी मी तुम्हाला माहिती सांगेन. या आपल्या घटना दुरुस्त्या 106 झालेल्या आहेत आतापर्यंत. देवाला प्रार्थना करा की जोपर्यंत तुमची एक्झाम निघेल त्याची तोपर्यंत दुसरी कोणती होऊ नये, जेणेकरून, नाहीतर हा अख्खा टॉपिक इम्पॉर्टंट झाला ना घटना दुरुस्त्या, खूप भरभरून प्रश्न रॅन्डम येतात. म्हणजे जी झाली आहे त्याच्यावरती तर प्रश्न विचारतीलच छोट्या मोठ्या एक्झाम्समध्ये. ज्या एमपीएससी युपीएससी एक्झाम आहे त्याच्यामध्ये ज्या आतापर्यंत ज्या झाल्या आहेत त्यातल्या सगळ्या इम्पॉर्टंट मांडव्या 106 मधल्या आपण 176 सर्व नाही करत बसत. त्या 106 मधल्या बऱ्यापैकी 30-35च्या आसपास करतो ज्या महत्वाच्या आहेत त्या. पण मग त्यात 30-35 मधल्या पण नेमका काय प्रश्न विचारतील, कोणत्या वर्षी केली, पंतप्रधान कोण होतं, राष्ट्रपती कोण होतं, गरज का निर्माण झाली, त्या घटना दुरुस्तीच्या मध्ये ज्या काही सुधारणा सांगितल्या गेल्या त्या संदर्भात कोणत्या आयोगाचा अहवाल महत्वाचा होता, काय काय सुधारणा केल्या गेल्या, असं खूप रॅन्डम प्रश्न मग त्याच्यात येतात. जोपर्यंत तुमची पुढच्या 1-2 वर्षात जोपर्यंत कोणती एक्झाम निघेल तोपर्यंत कोणती घटना दुरुस्ती होऊ नये ही देवाला प्रार्थना करा. कारण असा कारण हा एका ओळीत जरी टॉपिक दिसत असला तर त्याला फटकन फाटे फुटतात हा जर टॉपिक इम्पॉर्टंट झाला. आता जसा मनरेगा हा टॉपिक आहे, हे मनरेगाचं नाव चेंज झाल्यामुळे फार फार डिटेलमध्ये जरी आपण अभ्यास केला तरी जेमतेम 2 ते 3 स्लाईड एवढी त्याची माहिती असेल. घटना दुरुस्तीचा टॉपिक इम्पॉर्टंट झाला तर 20-22 स्लाईडचं 1 ते 1.5 तासाचं लेक्चर होईल घटना दुरुस्तीवर फक्त. इतका इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो. एनिवे आपण घटना दुरुस्तीचं असं पण एक लेक्चर घेतलं होतं, म्हणजे ते एक लेक्चर प्लस अजून एक लेक्चर इतकं तो डिटेलमध्ये जाऊ शकतो. आणि असं बोललं जातं की काही काही गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत आणि एखादी घटना दुरुस्ती पुढच्या काळात कदाचित येऊ शकते. आणि नरेंद्र मोदी सरकारचा जो कामकाजाचा पॅटर्न आहे कायम त्यांनी धक्कातंत्राचा अवलंब खूप केला आहे, जेणेकरून समोरच्याला तयारीची वेळ मिळू नये. पटकन असा एकदम पटलावर येईल, एकदम असा अचानक धप्पा नाही देते लोक. अर्थात ती पण एक प्रोसेस असते. त्यांना डिटेलमध्ये सचिवालयाला सर्व सदस्यांना सूचित करावं लागते की हा प्रस्ताव आता चर्चेसाठी येणार आहे. तुम्ही कधी आमदार, खासदार, नगरसेवक कोण आहे तुमच्या माहितीतलं, म्हणजे ज्यांच्याकडे घरी तुमची उठबस आहे वगैरे, त्यांचं जेव्हा सेशन असतं ना सेशन, तेव्हा समजा महानगरपालिकेचा नगरसेवक असेल उदाहरणार्थ, तर त्यांच्या ऑफिसकडनं, महानगरपालिकेच्या मेन ऑफिसकडनं नगरसेवकांना येणाऱ्या हाऊसमध्ये म्हणजे सेशन जे होणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रस्तावांवरती चर्चा होणार आहे, त्या प्रस्तावांच्या संदर्भात कोणकोणते अहवाल महत्त्वाचे आहेत, काय निर्णय घेतले जाणार आहे, कोणाला बोलायची वेळ दिली जाणार आहे, काय तुम्हाला बोलायची वेळ हवी असेल तर फॉर्म बीम, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. म्हणजे एखाद्या नगरसेवकाने, तुम्ही असं फार क्वचित ऐकलं असेल की आता महानगरपालिका मुंबईपुरता जर आपण बोललो तर 227 नगरसेवक आहेत. 227 नगरसेवक आहेत, त्याच्यामधले अभ्यासू कितीच आहेत? 2-4 नाव तुम्ही सांगू शकाल हार्डली, की जे सभागृहात बोलतात किंवा तुम्ही ऐकलंय, हो ना? जेमतेम 2-4 असतील. पण ह्यांना इतकं सगळे मटेरियल सहजपणे प्रोव्हाइड केले जातात ना, म्हणजे अभ्यास व्हायचं ठरवलं तर जे पुढ्यात पडले त्याच्यावर जरी एक नजर फिरवली तरी तो अभ्यास पण येऊ शकतो, पण तो सुद्धा त्यांच्याकडनं केला जात नाही.
फार काही म्हणजे ते तोच रेशो नगरसेवक आमदार तोच रेशो खासदारमध्ये सुद्धा आहे. सर्व त्यांच्या पुढ्यात असताना त्या गोष्टी मेहनतीने लोकांनी तुम्हाला निवडून दिले ते तितके मेहनतीने त्यांच्याकडे केल्या जात आहेत. मग हे पार्टी वाईज असं नाहीये, सर्वच पक्षांमध्ये हा कमी अधिक प्रमाणात हा असाच प्रकार आहे. प्रमुख आयोग मंडळे रचना आणि कार्य हा टॉपिक समजून घेऊ. हे सांगितले मी तुम्हाला नाही की हो नाही सांगितलं. प्रमुख आयोग मंडळे रचना आणि कार्य ह्याच्यामध्ये आपण कोणकोणते आयोग बोलणार आहोत तुम्ही वाचा. मला वाटलं की तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून तुम्हाला विचारलं तर तुम्ही नाही म्हणाला. सांगितलंय ना हे एक्झॅक्टली. मला असं वाटलंच तुमची चेहरे बघून की ह्या चेहऱ्यांसमोर मला सांगितल्यासारखं वाटतंय म्हणून मी विचारलं तुम्हाला. तसं इव्हिनिंग लेक्चरला पण त्याविषयी झालं की म्हणजे मी बोलताना मी विचारलं आधी हे झालंय का, ते म्हणजे नाही. शिकवायला सुरू केलं तेव्हा मला असं वाटायला लागलं की ह्या चेहऱ्यांसमोर मी ही गोष्ट बोललोय. तशीच मला आता ही सेकंड बोलता बोलता वाटली मला एक्झॅक्टली म्हणून तुम्हाला विचारलं पण की हे बोललोय का. इथपर्यंत झालंय बरोबर, इथपर्यंत येऊन थांबलो. मराठी हिंदी झालंय नाही झालंय. अर्धे हा बोलतायत अर्धे नाही बोलतायत. इथून सुरू करणार आहोत. तुम्ही लोक किमान तोंडाने नाही तर किमान नॉडिंग तरी प्रॉपर करा. असे कंपोज राहू नका. स्पर्धा परीक्षा देताय तुम्ही, त्यामुळे तुमचं चरित्र बोलकंच असलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करता आला पाहिजे व्यवस्थित, हे महत्वाचं आहे. राज्यकारभाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी. राज्यकारभार किंवा शासन म्हणजे काय तर समाजाच्या शासकीय यंत्रणेद्वारे व्यवस्थापन कायदा व्यवस्था व समाजातील इतर घटकांची समृद्धी साधण्याची प्रक्रिया. जगाच्या इतिहासात विविध प्रकारच्या राज्यव्यवस्थांचा उदय झालेला आहे आणि भारतीय राज्यव्यवस्थेच्या बाबतीत विविध ऐतिहासिक काळातील राज्यकारभाराच्या पार्श्वभूमी ही याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. कशामध्ये? राज्यकारभारामध्ये. आता हे राज्यकारभार तुम्हाला हा सर्व प्रकार का सांगतो तुम्हाला वाटेल थोडंसं इतिहासाकडे चाललोय की काय, तसं साऊंड करतोय बरोबर. टॉपिक कोणता शिकतोय आपण? भारताचे संविधान. भारतामध्ये जेव्हापासून भारत ही संकल्पना आहे तेव्हापासून भारताचं संविधान चालू आहे. संविधानाने भारताचा कारभार होतोय का? राजेशाही होऊन गेले ना, राजेशाही होते, त्याच्यानंतर काही परकीय आक्रमण होती, त्यांच्या सत्ता होत्या. म्हणजे तेव्हा संविधान नावाचा प्रकार किंवा संविधान नावाचा शब्द पण माहिती नव्हता कोणाला, पण तेव्हापासून भारत हा होताच ना. मग तेव्हा संविधान जेव्हा नव्हतं तेव्हा भारतात काय होतं आणि जगाच्या पाठीवर म्हणजे फक्त भारतापुरतं न बोलता जगात सुद्धा कुठेतरी संविधान पहिलं आलं तेव्हा ते पहिलं येण्याआधी जगात वेगवेगळ्या ठिकाणी काय चालू होतं ते आपण थोडंसं समजून घेऊ. त्याच्या आधी भारताच्या राज्यकारभाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊ. वैदिक काळात कारभार कसा होता हे झालंय नाही, तुम्ही वाचा. चष्मा आहे याच्यात सिलेक्शनवर जावं लागतं ना. बिफोर कॉमन एरा. आधी आपण जे AD आणि BC बोललोय ना ते आता बिफोर ख्रिस्त होता BCचा अर्थ, पण तो धार्मिक शब्द होता ना ख्रिश्चन, तर मग म्हणून आता BCE हा शब्द वापरला जातो बिफोर कॉमन एरा. हा शब्द तुमच्या नोट्समध्ये जर असाच्या असा आला असेल तर ह्याच्यामध्ये बदल करून घ्या. ती प्रिंटिंग मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक आहे ती. ईसा जे दिसतंय ना ते इसवी सन पूर्व पाहिजे, ते ई आणि स तो ईसा झालाय.
चुकून तुम्हाला वाटेल की आता ईसाचं पण ईसा लिहायला सुरुवात केली वगैरे, तसं गडबड तुम्ही म्हणत ह्याला. हा अंडू का होत नाही झालं. वैदिक काळामध्ये धर्म धार्मिक तत्वांची काळजी घेण्याची जबाबदारी राजावरती होती. सभा संच विधानसभा हे प्रकार ग्रामीण भागावर तालुक्याच्या ठिकाणी वगैरे चालू होते. त्याच्यानंतर महाजनपद मौर्यपद या काळात आला. ह्या ज्या काही राजसत्ता आल्या त्यांनी एक केंद्रीय प्रशासन मजबूतीने स्थापन केलं, पण कुठेही डॉक्युमेंटेशन नव्हतं. राजा जर चांगला असेल तर राज्यकारभार चांगला, राजा वाईट असेल तर राज्यकारभार वाईट, असं ते सर्व भगवान भरोसे होतं, राजाच्या भरोसे हा सर्व कारभार होता. त्यानंतर आलं मुघल साम्राज्य. जसं मी बोललो की राजाच्या भरोसे होतं, राजा चांगला असेल तर राज्यकारभार चांगला, वाईट असेल तर वाईट. त्यामुळे मुघल साम्राज्य आलं. मुघल साम्राज्य सुरुवातीला अकबर बादशाह वगैरे जो होता त्यांनी धर्मनिरपेक्ष शासनाची नीती अवलंबली, जरी तो धर्माने मुस्लिम असला तरी. पण त्याच्यानंतरच्या काळात शेवटी शेवटी काय होत गेलं, औरंगजेब वगैरे तुम्ही बघितलं असेल, माहिती असेल, औरंगजेब हुमायूं हे जो सर्व प्रकार होते त्यांच्याकडनं अत्यंत जुलमी राज्यकारभार झाला. बाबर असेल, जो कोणी असेल, त्यांच्याकडनं त्यांच्या धर्म म्हणजे राज्यकारभारपेक्षा त्यांच्या धर्माचा प्रसार, धर्म लादणं, दुसऱ्यांचे धर्म नष्ट करणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता राज्यकारभाराचा. तो सर्व प्रकार मुघल साम्राज्यामध्ये झाला. एकदा वाचा, एक्सप्लेन करतो, तुम्ही वाचा. आज का व्हाईटची थीम ठरवली आहे का? जवळजवळ अर्धे लोक व्हाईट घालून आलेत, नाही ना? अजित पवारांना श्रद्धांजली वगैरे. हसू नका नालाय करून. अजून एक व्हाईट आले, बोललो आणि व्हाईट आले. या गाढवा हसतायत. भारतातील राज्यकारभाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी औद्योगिक काळातील राज्यकारभार मुघल साम्राज्य. मुघल साम्राज्य 1857 मध्ये अकबर याने धर्मनिरपेक्ष शासनाची नीती अवलंबली. अकबरने संपूर्ण साम्राज्याचे केंद्रीकरण आणि धार्मिक सहिष्णुतेला प्रोत्साहन दिले. मुघल साम्राज्यात न्याय, वसुली आणि संविधानात्मक व्यवस्थापन यांची समग्र प्रणाली होती, ज्यात केंद्रीकरण, प्रशासनिक अधिकारी आणि राजकीय धोरणे यांचा समावेश होता. पुन्हा स्थापन होणारी राजवंशी व्यवस्थापन स्वरूप. भारतातील विधी राज्यकारभारामुळे क्षेत्रीय साम्राज्य स्थापित झाले, जसे की मराठा साम्राज्य, राजपूत राज्य आणि महाराष्ट्र राज्य. शिवाजी महाराज यांच्या सुव्यवस्थित प्रशासन, वर्तमान धोरणे आणि धर्मनिरपेक्षतेची भूमिका भारतीय इतिहासात एक आदर्श ठरली. आता मुघल साम्राज्याच्या आधी जे काही राज्य साम्राज्य राजे होते त्यांच्याकडनं संपूर्ण देशाची भूमी अशी व्यापलेली नव्हती. तो ज्यांचा तिकडे दरबार आणि जिकडे मुख्य ठिकाणं होती त्यांच्या राज्यकारभाराची, त्या ठिकाणी आसपासच्या भागात कर गोळा व्हायचा. अख्ख्या देशभरातनं कर गोळा करण्याची पद्धत तेव्हा नव्हती. पण जेव्हा मुघल साम्राज्याला त्यांनी देशभर संपूर्ण प्रदेश काबीज करण्याची नीती अवलंबली, त्यावेळी प्रत्येक ठिकाणी त्यांनी कर वसुली वगैरे सुरू केली. आणि त्यामुळे त्यांच्या अन्यायकारक कारभारामुळे ठिकठिकाणी स्थानिक लेवलला राजे साम्राज्य ही उदयाला आली. जसं आपल्या महाराष्ट्रापुरता आपण विचार जर केला तर इकडे मराठा साम्राज्याचा उदय झाला, की म्हणजे आपण कर किंवा तेव्हा शब्द होता शेतसारा जो काही देतो, म्हणजे 1/4चा प्रकार होता. म्हणजे तुमचं जे काही उत्पन्न आहे त्याच्यातलं थेट 25% उत्पन्न शेतीतलं हे सरकारला जमा करायचा, हा तेव्हाचा नियम होता. तुम्हाला आता 100 रुपयावरती 5 रुपये GST लागला तर वाईट वाटतं. तेव्हा 25% उत्पन्नाचा भाग हा शेतसारा म्हणून जायचा. मुघलांच्या काळात तर त्याच्यापेक्षा जास्त होता. प्लस लढाई वगैरे, जेव्हा लढाईचा काळ यायचा ना तेव्हा तर अजून गावांमध्ये घुसून जे काही धान्य मिळेल, तरुण मुलं जी असतील काय असेल त्यांना सरळ उचलून पळून घेऊन गेलं जायचं. का तर त्यांना लोडर हमाल म्हणून युद्ध सामग्री वगैरे जी आहे ती वाहून नेण्यासाठी माणसं लागायची, आणि मग ती लोकही उचलून घेऊन जायची ती लोक, असा प्रकार होता. मग या सर्व अन्यायकारक कारभारामुळे ठिकठिकाणी स्थानिक राजसत्ता उदयाला, जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्यापुरता बोलायला झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्य उदयास आलं. म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते मराठा साम्राज्यानंतर देशभर पसरलं, पण तेव्हा उदयास होऊन थोडं थोडं करत करत ते देशभर पसरलं. आणि अशा अनेक राजसत्ता उदयाला, जसं राजस्थानच्या भागात राजपूत साम्राज्य सुद्धा उदयाला आलं, आणि या सर्वांनी आपापल्या ठिकाणी राज्यकारभार चालवला. पण ह्यांच्याकडनं मग राज्यकारभार जो चालवलेला तिकडे जिकडे चालवला जातो त्यांच्याकडनं जेवढ्यापुरता तो त्यांचा स्कोप होता तिकडे तो चांगल्या चांगल्या लेवलला होता. अनेक मधल्या काळात मग अगदी सुरुवातीला चाणक्य असेल, नंतरच्या काळात छत्रपती संभाजी महाराज पण असेल, असे अनेक विचारवंत होऊन गेले ज्यांनी आपापल्या लेवलला ग्रंथ लिहून ठेवलेले, कादंबऱ्या लिहून ठेवलेला ग्रंथ म्हणू शकतो, की ज्यांनी राज्यकारभार कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या गोष्टी त्यात नोंद केलेल्या होत्या. पण त्याला कोणत्याही प्रकारची मान्यता नव्हती. की आता म्हणजे फॉर एक्झाम्पल संभाजी महाराजांनीच बुधभूषण वगैरे काही ग्रंथ लिहिलेले होते, जर तुम्ही वाचला असेल त्याच्यामध्ये राज्यकारभार कसा करावा ह्या सर्वांची माहिती होती. पण तो स्टँडर्डाइज नव्हता ना, की मराठा साम्राज्याने या ग्रंथाचा आधार घेऊनच चालायचा आहे. मार्गदर्शन पण होतं, त्यामुळे तेच त्याच्याने राज्यकारभार चालतोच आहे असा प्रकार नव्हता.
त्याच्यानंतर कॉलोनियल काळातला राज्यकारभार, औपनिवेशिक, हा जो फारच शुद्ध मराठी शब्द आलाय त्याचा अर्थ होतो कॉलोनियल एरा. कॉलोनियल एरामध्ये काय होतं, वाचा. औपनिवेशिक काळातील राज्यकारभार, ब्रिटिश साम्राज्य. ब्रिटिशांनी भारतावर 17व्या शतकात नियंत्रण स्थापन केल्यापासून त्यांचा औपनिवेशिक राज्यकारभार समृद्ध झाला. ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता आणि लोकशाहीचे अनुकरण भारतीय राज्यकारभाराच्या ढाच्यात महत्त्वाचे ठरले. भारताच्या राज्यकारभारात ब्रिटिश प्रशासन आधारित केंद्र सरकार, राज्य सरकार, न्यायालयीन व्यवस्था आणि लोकशाही यांचे रूप राबवले गेले. भारतीय संविधानाची प्रारंभिक रूपरेषा. ब्रिटिशांनी भारतीय राज्यकारभाराच्या संदर्भात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 ची अधिसूचना केली, ज्यामुळे राज्य प्रशासनाचा ढाचा तयार झाला. या अटींचा प्रभाव भारतीय संविधानावर झाला, कारण स्वायत्तता आणि सामाजिक न्याय यांचे तत्व सरकारने स्वीकारले. तर हे सर्व ठिकठिकाणी वेगवेगळ्या राजे राजवाडे यांची सत्ता चालू होती. त्या सुमारास ब्रिटिशांनी व्यापाराच्या निमित्ताने ते भारतामध्ये आले. व्यापाराच्या परवानग्यांच्या बहाण्याने दरबारामध्ये बसू लागले. दरबारामध्ये बसता बसता लष्कर ताब्यात घेतले. लष्कर ताब्यात घेता घेता संपूर्ण हा देश ताब्यात त्यांनी जवळजवळ घेतला. आणि काही ठिकाणी तर पूर्णपणे ताब्यात घेतला, काही ठिकाणी निवळ नुसते नावाला प्याद्यासारखे म्हणून राजे निवळ नावाला बसून ठेवले, पण राज्यकारभार कंपनीकडनं चालवला जात होता. आणि तो हा कॉलोनियल एरा, जेव्हा कंपनीने राज्यकारभार थोडा थोडा करत राजांकडनं हस्तगत केले आणि स्वतःच्या ताब्यात घेतले. काही ठिकाणी लढाई करून घेतला, काही ठिकाणी कूटनीतीचा अवलंब करून, म्हणजे खोटे फसवे ॲग्रीमेंट्स वगैरे भूलतापा देऊन कंपनीने सर्व राज्यकारभार देशाचा आपल्या ताब्यात घेतला. आणि त्याच्यानंतर हा सर्व कॉलोनियल एरा सुरू झाला. आणि त्याच्यानंतर कंपनीच्या काळामध्ये लष्कराकडनं उठाव झाला आणि आपल्याकडे पहिला स्वातंत्र्य मिळवण्याचा उठाव झाला होता 1857ला. कंपनीच्या हातातला राज्यकारभार गेला कोणाच्या हातात? ब्रिटिश पार्लमेंटकडे, ब्रिटिश क्राऊनकडे गेला. पण तो सर्व ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गतच येतो. आणि मग या काळामध्ये म्हणजे कंपनीच्या काळात सुद्धा काही कायदे होते, ब्रिटिशांच्या नंतर क्राऊनच्या अंतर्गत आल्यानंतर सुद्धा काही कायदे होते ज्याच्याद्वारे भारतावरती राज्यकारभार चालत होता. पण एक संविधान असं नव्हतं तर एक महत्वाचं असं एक प्रायमरी ऍक्ट होते ज्याच्याद्वारे हा कारभार चालायचा. त्याच्यातला शेवटचा ऍक्ट होता 1935चा. ही मागे उदाहरण देताना सांगितलं होतं, समजा आता या जागेमध्ये आता आपण समजा ही जागा घेतली आहे क्लास चालवायला, बरोबर. ही जागा स्ट्रक्चर कमर्शियलच्या हिशोबाने नाही बनवलेली आहे ना. ही जागा मूळ बनवली कशी, डोमेस्टिक यूजसाठी, घर म्हणून वापरायला. म्हणजे बाहेर तुम्ही बघाल किचनचा ओटा टाईप ते स्ट्रक्चर आहे, आत असं बेडरूम टाईप आहे, हा थोडा मोठा हॉल टाईप आहे. पण आता आपल्याकडे एक क्लास चालवायचा आहे, बरोबर. आपला आता युजेस वेगळा आहे. मग आपण आल्यानंतर हा बदल करूया, मग इथे मध्ये पार्टिशन असेल तर ते हटवूया, म्हणजे जे एक्झिस्टिंग आहे त्याच्यामध्ये बदल करतो, बरोबर. त्यामुळे आपलं संविधान बनत असताना हे जे एक्झिस्टिंग कायदा होता 1935चा, त्याचा बऱ्यापैकी आधार घेऊन त्याच्यामध्ये बदल सुचवून विचार करून की बाबा आत्ता ही तरतूद देशामध्ये चालू आहे या गोष्टीविषयी, तर मग हे आपल्याला जशी तशी घ्यायची आहे का, याच्यामध्ये काही बदल करायचा किंवा काहीतरी वेगळं काही करायचं, अशा प्रकारे आधार म्हणून 1935चा कायदाचा वापर झाला. पण त्याच्यापासून त्याच्यातल्या गोष्टी जशा तशा घेण्यात आल्या नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि हा शेवटचा होता, फक्त हाच नव्हता, अजून सुद्धा काही कायदे होते ब्रिटिशकालीन, ते कायदे मी तुम्हाला पुढे सांगेनच. पण अशा प्रकारे म्हणजे आत्ता आपला जो भारताच्या राज्यकारभाराचा प्रकार आहे त्याच्यावरती बऱ्यापैकी इन्फ्लुएन्स ब्रिटिश पार्लमेंटच्या कारभाराचाच आहे. म्हणजे 2 सभागृह, खासदारांची निवडून येण्याची पद्धत आणि जे काही राष्ट्रपतींचे कार्यविधी या सर्व गोष्टी आहेत त्याच्यापैकी बऱ्यापैकी मेजर 40 to 60% असा इन्फ्लुएन्स हा ब्रिटिश पार्लमेंटचाच आहे. म्हणजे आपल्याकडे 2 सभागृह आहेत, त्यांची नावं काय आहेत केंद्रातल्या संसदेच्या 2 सभागृहांची नावं? राज्यसभा आणि लोकसभा. आर्टिकल, जुने विद्यार्थी, थोडं जवळ. असं काय बरं, 80 कसाचं आहे एक्झॅक्टली. आणि लोकसभा 81. लगेच पुढचं मी उल्लेखच केला की राज्यसभा आधी लोकसभा नंतर. मी शिकवताना सांगितलं होतं की राज्यसभा आधी का बोलतोय आपण, कारण राज्यसभेचा उल्लेख आधी आहे. 80 आणि 81. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जे 2 सभागृह आहेत त्यांचं नाव काय ते पण सांगितलं होतं. हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स. आपल्याकडे जसं राज्यसभेचा प्रकार आहे की वरिष्ठ सभागृह, तसं तिकडे हाऊस ऑफ
लॉर्ड्स, आणि जो आपल्याकडे लोकसभेचा प्रकार आहे तो तिकडे आहे हाऊस ऑफ कॉमन्स. आणि त्यांच्याकडे प्रेरणा घेऊन आपण ही 2 सभागृहांचा प्रकार चालवतो. पुढे जेव्हा आपण पार्लमेंटच्या टॉपिकवरती जाऊ तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये त्या गोष्टी सांगेन. क्लिअर केलं ना सर्व गोष्टी? हे आपण समजून घेतलं भारताचं सुरुवात कशी झाली आणि आता शेवटापर्यंत आपण आलो बऱ्यापैकी संविधानाच्या पॉईंट पर्यंत. जगात कुठे कुठे काय काय चालू होतं ते एकदा थोडं समजून घेऊ. तुम्ही वाचा. जगातील राज्यकारभाराचे ऐतिहासिक पार्श्वभूमी. प्राचीन काळातील राजे म्हणजे देवदूत आणि आदेश म्हणजे राजा. राज्याची सत्ता ही ईश्वराची देणगी 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 शब्द चुकला थोडं. इजिप्त फराओ राजा म्हणजे देवाचा अवतार. चीन मॅन्डेट ऑफ हेवन. ग्रीस एथेन्सची प्रत्यक्ष लोकशाही डायरेक्ट डेमोक्रेसी. रोम रिपब्लिकची संकल्पना. लोकशाहीचा हक्कांचा न्यायाचा अभाव होता. आता तेव्हा राजा म्हणजे प्रकार काय होता? राजा म्हणजे देवासमान आहे. तो जो शब्द बोलेल तो फायनल, म्हणजे त्याच्या तोंडून जो काही शब्द येतो तो मॅन्डेट ऑफ हेवन म्हणजे स्वर्गाचा आदेश, असा प्रकार मॅन्डेट ऑफ हेवन म्हणजे होता. चीनमध्ये होता, इजिप्तमध्ये सुद्धा तो होता की देवाचा अवतार येतो, त्याला चॅलेंज करणं, म्हणजे चॅलेंज करणं तर लांब झालेलं की चॅलेंज केलं जाऊ शकतं ही संकल्पना सुद्धा कोणाच्या डोक्यात नव्हती. ग्रीसमध्ये सुद्धा थोडाफार कुठे प्रत्यक्ष लोकशाही होती, पण ती तेवढ्या लेवलपुरता होती ज्यांचा राजाशी किंवा राज्याच्या आसपासच्या लोकांशी थेट संबंध होता. संपूर्ण नागरिकांसाठी ती नव्हती. रोममध्ये सुद्धा एक रिपब्लिकची संकल्पना सुरू झाली होती, पण ती वास्ट स्वरूपाची नव्हती. वास्टला मराठीत काय म्हणू आपण? मोठ्या स्वरूपात नव्हती, पण एक शब्द आहे काहीतरी चांगला आता थोडं विस्तृत असा शब्द, विस्तृत स्वरूपाची ती नव्हती. त्यामुळे लोकशाहीचा हक्कांचा न्यायाचा हा अभाव जगभरात प्राचीन काळात होताच. त्याच्यानंतर आधुनिक संविधानाचा जन्म कसा झाला तुम्ही वाचा. कार्टा कार्टा घरचे आपल्याला बोलतात ना. इंग्लंडमध्ये राजाला कायद्याच्या आधी पहिल्या रस्त्यावर राजा सामंतांनी वर्षावधी हस्ताक्षर करून घेतले. राजा कायद्याद्वारे नाही तर जास्त प्रभाव पुढच्या काळात ब्रिटिश संसदेत लोकशाहीवर पडला. आपल्याला रिव्होल्युशन 1776 टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन या धोरणाने अमेरिकेत क्रांती घडली. अमेरिकेने 1789 मध्ये आपल्या संविधान साकारलं. जगातील पहिले लेखी संविधान लोकशाही स्वातंत्र्य व्यक्तिगत हक्क यांना साथ मिळाली. फ्रेंच रिव्होल्युशन 1789 लॅबिलिटी इक्वालिटी इंग्लंडमध्ये सर्वात पहिला संविधान स्वरूप काहीतरी गोष्ट आली. काय होती तर इंग्लंडचा जो राजा होता तेव्हाचा किंग जॉन, थोडासा राज्यकारभार कुठेतरी जुलमी होत चाललेला, मनमानी होत चाललेला, आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी खास करून जे अरिस्टोक्रॅट्स हा शब्द वापरला होता त्यांना आपण मराठीत तो सामंत घेतलाय. एक शब्द आहे अरिस्टोक्रॅट, याचा अर्थ होतो की एक समाजातली थोडीशी उच्च पदस्थ मंडळी म्हणतो ना आपण, यांचा मग ते श्रीमंत असतील किंवा उच्च पदस्थ अधिकारी असतील किंवा राजाच्या आसपास असणारी काही मोठी लोक, अशा टाईपची लोक, त्यांना अरिस्टोक्रॅट हा शब्द वापरला जो मराठीत आपण घेतला सामंत. त्या लोकांनी त्याच्याकडनं बळजबरीने साईन करून घेतली मॅग्ना कार्टा या डॉक्युमेंटवरती, ज्याच्यामध्ये लोकांना हक्क आहेत आणि ते मिळू शकतात, आणि जे राजाची मेहरबानी नाहीये ते आपले हक्क आहेत जे आपल्याला मिळालेच पाहिजेत, या हक्काने ती त्याच्याकडनं सही करून घेतली. वर्ष होतं 1215, आणि राजा हे कायद्याच्या वर नाही हे तत्व तेव्हा अधोरेखित झालं. आणि या घटनेचा प्रभाव जगभरात, म्हणजे तेव्हा काही अशी बातम्या नव्हत्या की बाबा युट्यूब ओपन केलं आणि पटकन बातमी कळली आणि अख्ख्या जगभरात पोचली. पुस्तकं लिहिली जायची, ट्रॅव्हलर्स असायचे, त्या देशातले दुसऱ्या देशात गेले किंवा दुसऱ्या देशाचे समजा या देशात आले असेल तर त्यांच्याकडनं कळलं की बाबा इकडे अशी ऐतिहासिक घटना झालेली आहे, इकडे असा प्रकार झालेला आहे. मग ते गोष्टी किंवा त्या मूल्य जगभर पसरले आणि लोकांना कळलं की अशा प्रकारे हक्क मिळाले जाऊ शकतात. आणि त्यामुळे मग पुढच्या म्हणजे ह्याचा प्रभाव ब्रिटिशांपुरताच त्यांच्या संसदीय लोकशाहीवर तर झालाच, पण संपूर्ण जगभर सुद्धा याचे पडसाद उमटले की अशा प्रकारे हक्क आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर अगदी मोठी घटना म्हणायची तर थेट 500 वर्षांनी आपण पुढे येऊ, अमेरिकन रिव्हॉल्युशन झालं होतं. नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन हे एक आंदोलन सुरू झालं होतं, आणि या घोषणेने अमेरिकेमध्ये खूप मोठी क्रांती घडली. अमेरिकेने स्वातंत्र्य मिळवलं. अमेरिकेने 1789 मध्ये नंतर आपलं संविधान स्वीकारलं, जे जगातलं पहिलं लिखित संविधान होतं तेव्हाचं, ज्याच्यामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य आणि मानवी हक्क, व्यक्तिगत हक्क यांचा समावेश होता.
त्यानंतरच्याच काळात लगोलग फ्रेंच रिव्होल्युशन सुद्धा झालं, ज्याच्यामध्ये लिबर्टी, इक्वेलिटी आणि फ्रॅटर्निटी ही मूल्य जगभर पसरली. आज थोडं बसून शिकवतोय कारण मागच्या काही दिवसात सलग लेक्चर चालू आहेत, ट्रेनचा प्रवास वगैरे म्हणून नाही, तर जनरली जुन्या विद्यार्थ्यांना विचार मी उभं राहून शिकवत असतो. त्यामुळे नुसतं आरामात बसून शिकवतो असं समजू नका. थोडंसं कारण मला मला स्वतःला बसून शिकवायला आवडत आहे, पण सध्या थोडंसं दमलेलं असल्यामुळे. जनरली बाकी शिक्षक काय करतात, बसून शिकवतात का उभं राहून शिकवतात? बसून असतं. काहीतरी बोला. सगळे एकमेकांकडे ढकलतात. हा बोलेल, मी कशाला बोलू? बोलायला शिका. मी तुम्हाला आत्ता जस्ट बोललो, थोडं बोलायला शिका, एक्सप्रेस करा गोष्टी. एकेकाला ना मध्येच 2-2, 3-3 मिनिटं का होईना पुढे घेऊन एखादा विषय देणार ज्याच्यावरती बोलायला लावणारा. त्यामुळे त्या तयारीत राहा स्पीचच्या हिशोबाने. बोलायलाच बघत नाही तुम्ही, खास करून कंबाईनचे विद्यार्थी. तुम्ही पुढे जाऊन कधीतरी राज्यसेवेची एक्झाम द्यालच ना, म्हणजे कंबाईन मधला पोस्ट लागल्यानंतर. आणि काही राज्यसभेचे विद्यार्थी आहेत, त्यांची तर ती तयारी असलीच पाहिजे. तुम्ही या माइंडसेटमध्ये राहू नका की आता प्रिलिम्सचा अभ्यास करतोय, ही पास झाली का मी मेन्सचा अभ्यास करायला घेईन, मग मेन्स पास झालो का मग मी पर्सनल इंटरव्ह्यूच्या हिशोबाने प्रिपरेशन सुरू करेन. असा हिशोब नसते एक्झामची. ज्या स्किल्स ओव्हरऑल या एक्झामच्या सर्व स्टेजेसला लागतात त्या क्वालिटी आतापासून डेव्हलप करा तुमच्या. आणि खास करून इंटरव्ह्यू लेवलला जर जाऊन अडकत राहिलात ना, असे खूप जण आहेत जी नावं सगळं सांगू शकतो. तुमच्या आसपास पण काही उदाहरणं तुम्ही ऐकून असाल की जे प्रिलिम्सला चांगले मार्क्स काढतायत, ती स्किल डेव्हलप झाली आहे. मेन्सला सुद्धा आन्सर्स चांगले लिहित आहेत, चांगले मार्क मिळतात, पण इंटरव्ह्यूला अडकत आहेत. अशी किती आहेत की जे 6 इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले, पण 6 वेळा इंटरव्ह्यूमधनं मागे आले. असे प्रकार आहेत. त्यामुळे त्या स्किल आत्तापासून डेव्हलप करा. थोडंसं एक्सप्रेस करा स्वतःला, बोलायला शिका. लाजून की म्हणजे तो बोलेल अशा ह्याच्यात राहू नका. मग तुम्ही दुसऱ्याला जर का बोलेल म्हणून सांगितलं तर मग देव पण दुसऱ्याला पास करेल, तुम्हाला मागे ठेवलं, असं होऊ देऊ नका. स्वतःला एक्सपोज करा आणि दुसरा बोलण्याच्या भरोश्यावर राहू नका. तुम्ही स्वतः बोलायला शिका. एवढे मोठे झाले तरी सगळे लाजतं लापसं. हे वाचा, तुम्ही वाचा. आवाज येतोय सगळ्यांना? नाही येत आहे बघा. हे मी नाही बोलत, बाकीचे बोलत आहेत. थोडं जोरात. हे कोणतं बुक आहे? बुक कोणतं आहे ते? NCERT की असं करा बघू. म्हटलं त्यांच्या नोट जाड का वाटतं, ह्याने एक्स्ट्रा फी भरली आहे का असं वाटलं मला. वाचा तुम्ही वाचा. प्रीमियम लेवलचं सबस्क्रिप्शन आहे आपल्याकडे. तुम्हाला माहिती नाहीये असं आहे म्हणून ते मागच्या बॅचला पण होते. मजा येते मला. यांनी डबल फी भरली म्हणून ह्यांना पुन्हा बसायला संधी मिळाली. ते मागच्या बॅचला पण होते 1, 2, 3. मग तुमचा असं रिचार्ज तेव्हा असं पॉज केला आणि मग आता पुन्हा चालू केला असं गेलंय का? सत्पुरुष तुमचा तेव्हा. ओके, अशी स्कीम ठेवली तुम्हाला पण. सरांकडनं एक्स्ट्रा पैसे घेतो मी आता लेक्चरचा. वाचा. मॅग्ना कार्टाचे महत्व. नाही पूर्ण मी नाही ऐकलं, मला वाचा पूर्ण, मला ऐकायचं आहे. मी नाही ऐकलं. वाचा. चुकचुक का करतात पण वाचायला, म्हणजे जे अभ्यासाचं आहे ते वाचायला चुकचुक नाही. वाचा, थोडं पाठ होईल तुला. वाचा. मी म्हटलं काय तेच करायला मजा येते. वाचा. तुमच्यातली कंबाईनची एक्झाम कोणी दिलेली? तुम्ही दिलेला. एक प्रश्न आला होता माहिती आहे की, सर्वात प्रश्न काय तुम्हाला तर आठवत नाही, जे एक्झाम दिली असेल त्यांना माहिती असेल, ज्याचं उत्तर इंग्लंड होतं.
बरोबर. प्रश्न काय होता तो? पेपर आहे का कोणाकडे आता? तो प्रश्न आठवता बघावं लागेल. अशा अर्थाचा प्रश्न होता की संविधान स्वरूप गोष्ट जगात पहिली कुठे आली, बरोबर? अशाच अर्थाचा काहीतरी प्रश्न होता. आणि आपल्या नोट्समध्ये तुम्ही आता स्वतः बघताय डोळ्यासमोर, त्याच नोट्स आहेत. मॅग्ना कार्टा हा तेवढ्यापुरता न ठेवता किती डिटेलमध्ये शिकवला होता आहे ना समोर नोट्स. मग त्यामुळे त्याचं उत्तर सहज इंग्लंड देणं शक्य होतं. म्हणजे बाकी ठिकाणी मॅग्ना कार्टा इतका डिटेलमध्ये शिकवला जात नाही. मी तेव्हा शिकवलं होतं कारण कुठेतरी असं वाटत होतं संविधानाला, आपल्या संविधानाला 75 वर्ष झालेली आहेत. मागच्या वर्षी सांगतोय मी, 75 वर्ष झालेली आहेत. फक्त आपल्या संविधानावरती मर्यादित न राहता जगभरातल्या सुद्धा संविधानाचा रेफरन्स घेऊन काहीतरी प्रश्न विचारला जाईल म्हणून ही स्लाइड होती. आणि त्याच्यानंतर मॅग्ना कार्टा पहिली घटना आहे म्हणून मॅग्ना कार्टा अगदी डिटेलमध्ये मी दिलेली होती. त्यामुळे त्याचं उत्तर सहज देणं शक्य होतं. त्यामुळे अभ्यास तुमचा अशा प्रकारे ठेवा, करंट अफेअर जे चालू आहे त्याच्यासोबत तुमचा हा स्टॅटिक सिलेबस जो आहे तो त्याच्यावरती रिलेट करा. म्हणजे या करंट अफेअर्सचा टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये कुठे आहे ते वाचत चला, अशा प्रकारे अभ्यास करा. तसं तुम्हाला म्हणजे प्रश्न काय विचारले जात आहेत ह्याचा अंदाज येईल. नुसतं गुणीवाळासारखं आपल्या पुढे सिलेबस आहे तो पूर्ण वाचत बसाल, अभ्यास करत बसाल तर 100% सिलेबस तर टॉपरचा पण कव्हर होत नाही. जो UPSC MPSCचा फर्स्ट रँकर असतो ना त्याच्याकडनं सुद्धा शक्य नाही संपूर्ण सिलेबस कव्हर करणं. महत्त्वाचं काय आहे ते कव्हर करता आलं पाहिजे. त्या हिशोबाने मार्क तुमचे येतात. ती स्किल डेव्हलप करा, मी तुम्हाला वारंवार सांगतो. हे तुम्हाला वाचलं कळलं असेल की या घटनेला ग्रेट चार्टर म्हणतात. 1215 साली झाली होती. सत्तेच्या सीमारेषा ठरवली राज्यकारभारची. राज्यकारभारच्या सीमारेषा म्हणजे काय तर राजाला राज्यकारभार कुठपर्यंत करू शकतो, लोकांच्या किंवा इतर सर्व गोष्टींमध्ये ढवळाढवळ त्याचा हक्क कुठपर्यंत आहे त्या ठरवण्यात आल्या, त्याच्या मर्यादा ठरवण्यात आल्या, सीमारेषा ठरवण्यात आल्या सत्तेच्या. आणि लोकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण सुनिश्चित करण्यात आले. म्हणजे लोकांच्या चांगल्यासाठी करण्यात आलेला हा तेव्हाची ही घटना होती. हा मॅग्ना कार्टा त्या हिशोबाने करण्यात आलेला होता. मॅग्ना कार्टाचं महत्त्व काय तर इंग्लंडच्या राजकीय आणि कायदेशीर इतिहासात एक मोलाची घटना होती. त्यामुळे राजा जॉनची सत्ता ही कायदेशीर मर्यादेत आणली गेली की राजसत्तेला कायदेशीर मर्यादा असू शकते हे या घटनेने दाखवून दिलं. मॅग्ना कार्टा सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यकर्त्यांच्या निरंकुश सत्तेवरती नियंत्रण ठेवणं आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करणं. मॅग्ना कार्टाचे मुख्य सिद्धांत काय आहेत तुम्ही वाचा. संविधानाचा जन्म, क्रांती आणि बदल. मॅग्ना कार्टाचे मुख्य सिद्धांत. राजाची सत्तेची सीमारेषा. मॅग्ना कार्टानुसार राजा या लोकांच्या अधिकाराचं उल्लंघन करण्याचा अधिकार नव्हता. राज्यकर्त्यांना आता लोकांचे कर्ज, शक्तीचा दुरुपयोग आणि कर आकारणे यावर सीमा मांडण्यात आली. 2. न्यायाचे संरक्षण. नो फ्री मॅन शॅल बी साइज्ड, पंखा बंद करू का तिथलं? exploited or destroy in any way, nor will we go against him or send him to prison, except by lawful judgment of equal चालू आहे ना? or by the law of the land. याचा अर्थ राज्यकर्त्याला न्यायालयीन प्रक्रियेची आणि समानतेची साक्ष देणे आवश्यक होते. समानतेचा सिद्धांत. मॅग्ना कार्टाने समान न्याय आणि व्यक्तिगत हक्कांचे संरक्षण याचे तत्व स्पष्ट केले. राजा आणि सामान्य लोकांमध्ये सत्तेची समानता आखली गेली. जसं मग सांगलं जसं राज्याच्या सत्तेची सीमा, आवाज दिला कोणी? राजाच्या सत्तेची सीमारेषा ठरवून देण्यात येईल. न्यायाचे संरक्षण झाले. नो फ्री मॅन शाल बी सीज्ड म्हणजे ताब्यात घेतला जाऊ शकत नाही. इम्प्रिझन म्हणजे तुरुंगात डांबला जाऊ शकत नाही. एक्झाइल्ड म्हणजे मराठीमध्ये शब्द आहे विजनवासात पाठवला जाऊ शकत नाही. आता एक्झाइलचा अर्थ विजनवासात होता. तुम्हाला मराठीमध्ये कसं एक्सप्लेन करू म्हणजे आपल्या थोडक्या ज्या भाषेत आपण बोलतो त्या भाषेत बोलायचं झालं तर एखाद्याला गायब करणं म्हणजे तो जिवंत आहे का मेला आहे का त्याच्यासोबत काय केलंय काय नाही काहीच माहिती नाही असा प्रकार सुद्धा काही लोकांसोबत तेव्हा पण केला जात होता. आत्ता हल्ली सुद्धा एका व्यक्तीबाबत केला गेला होता. आपल्या देशात नाही दुसऱ्या देशात. ऐकली होती ही कुठे जर तुम्ही इंटरनॅशनल न्यूज फॉलो करत असाल. अलिबाबा ऐकलं? अलिबाबा चीनमधली एक मोठी कंपनी जशी ॲमेझॉन किंवा आपल्या इंडियामध्ये रिलायन्स कशी आहे तशी त्या अलिबाबाचा फाउंडर आहे जॅकमा. तो जॅकमा गायब होता कारण त्याने त्या सुमारास काहीतरी चीनच्या सरकारबद्दल काहीतरी टिप्पणी केली होती. टीका वगैरे पण नाही, टिप्पणी काहीतरी होता ज्याच्यामध्ये हलकासा ओझरता कुठे सरकार होती, हलकीशी टीका होती. पण तो त्या दरम्यानच्या नंतरच्या काळात काही महिन्यांसाठी गायब होता आणि अख्ख्या जगभराने वाटत होतं की ह्याला तर केलंय काहीतरी याच्यासोबत. पण नंतर तो काही महिन्यांनी पुन्हा एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसला आणि तेव्हा हे किमान कळलं की बा जिवंत आहे. पण त्या दरम्यान त्याच्यासोबत काय झालं काय नाही त्याचा चेहऱ्याची बॉडी लँग्वेज वेगळी वाटत होती. जे नेहमीचा जो एनर्जेटिक माणूस होता तो त्या कार्यक्रमामध्ये वेगळा वाटत होता. हे असं काय झालं काय नाही ते पण असे प्रकार होता आता सरकारांकडनं ज्याला म्हणतात एक्झाईल.
त्यानंतर डिस्ट्रॉइड म्हणजे ज्याचा सर्वनाश केला जाऊ शकत नाही. सर्वनाशचा अर्थ तो शारीरिकदृष्ट्या त्याचा खून करणं किंवा काय असं नसतो, तर तो समजा एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल तर इंडस्ट्रियलिस्टसाठी डिस्ट्रॉयशन म्हणजे काय, तर त्याच्या फॅक्टरीज बंद पाडणं, त्याला गरीब करून टाकणं म्हणजे त्याच्यावर सर्व पैसा हे करून, किंवा एखादा पत्रकार असेल तर त्याची प्रेस जाळून टाकणं, त्याची प्रेसवरती बंदी आणणं, त्याच्या लिखाणाचा हक्क काढून घेणं, त्याच्या लिखाणावरती बंदी आणणं, म्हणजे त्याच्यासाठी ते त्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी ते डिस्ट्रॉयफिकेशन झालं ना, तो डिस्ट्रॉय झाला ना, तर हे सुद्धा केलं जाऊ शकत नाही. हे या मॅग्ना कार्टाने सिद्ध केलं. कधी 1215 साली, म्हणजे जेव्हा इतर देशांमध्ये सत्ता किंवा राज्य चालवणं हा प्रकार सुद्धा फार क्वचितपणे केला जात होता. आपल्या देशात तो होता छोट्या छोट्या राजसत्तेच्या माध्यमातून, इतर देशांमध्ये नव्हता. नॉर विल वी गो अगेन्स्ट हिम और सेंड इन टू प्रिझन एक्सेप्ट बाय द लॉफुल जजमेंट ऑफ हिज इक्वल्स और बाय द लॉ ऑफ द लँड. याचा अर्थ राज्यकर्त्याला न्यायालयीन प्रक्रियेची समानतेची साक्ष देणे आवश्यक होते. म्हणजे त्याला जर शिक्षा द्यायची जर झाली, ती सुद्धा कोणता तरी आरोप असेल तर त्याच्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पडणं आवश्यक होतं. म्हणून नंतरच्या काळात तुम्ही बघाल जे काही दरबार भरायचे ना राजांचे, त्याच्यामध्ये सुद्धा न्यायपंडित आणि इतर गोष्टींचे प्रमुख लोक अशी बसवावी लागायची राजाला. असा प्रकार तो त्याच्यानंतर उदयास जास्त करून गेला. समानतेचा सिद्धांत मॅग्ना कार्टाने समान न्याय आणि व्यक्तिगत हक्कांचे संरक्षणाचे तत्व स्पष्ट करेन. राजा आणि सामान्य लोकांमध्ये सत्तेची समानता राखली गेली. म्हणजे सत्ता ही लोकांसाठी आहे आणि ती राजाने लोकांसाठी राबवायची आहे व्यवस्थित चांगल्या प्रकारे. ही समानता जी आणली ती या मॅग्ना कार्टाने मुख्यत्वे आणली. मॅग्ना कार्टाचे मुख्य सिद्धांत तुम्ही वाचा. आधुनिक संविधानाचा जन्म, क्रांती आणि बदल. मॅग्ना कार्टाचे मुख्य सिद्धांत: धार्मिक आणि संस्थात्मक स्वतंत्रता, चर्चेची स्वायत्तता आणि धर्माच्या पालनाची स्वतंत्रता संविधानात ठरवण्यात आली. त्यांच्या संबंधी अधिकारांची कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप होईल तर ते मॅग्ना कार्टाच्या उल्लेखनासारखे मानले जाईल. संपत्ती आणि कर आकारणी, पृथ्वीवरून ताबा घेणे किंवा कर वसूल करणे यावर मॅग्ना कार्टाने कडक बंधने घातली. राजा आपली इच्छा म्हणून हुकावर वसुली करू शकत नाही. आर्थिक न्याय, व्यापारी आणि लोकांसाठी व्यापार वाचवण्याचे हक्क सुनिश्चित केले गेले. कर्जाच्या वसुलीचे नियम अधिक स्पष्ट आणि न्यायपूर्ण बनवले गेले. आता धार्मिक आणि संस्थात्मक स्वतंत्रता. आधीच्या काळात कसं होतं, राजाचा राज्यकारभार हा धार्मिक गुरूंचे जे धर्मगुरू असतील त्यांचा इन्फ्लुएन्स प्रचंड असायचा. म्हणजे राजा अगदी थोडासा मोठ्या लेवलचा जरी काही निर्णय याची वेळ आली तरी तो धर्मगुरूंचा सल्ला घ्यायचा. तर धर्मगुरूंकडनं अर्थात धर्माचा प्रचार होईल किंवा धर्म वर राहील अशा प्रकारचे निर्णय किंवा सल्ले त्यांना दिले जायचे. आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी तिकडे धर्मासोबत कन्फ्लिक्ट असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीने समजा चर्चवरतीच काही आरोप लावले की चर्चने माझी जमीन लुबाडली आहे, किंवा चर्चने एखादी व्यक्ती असेल त्याने आमच्यासोबत अशी गोष्ट केली आहे, मग त्या गोष्टीत राजा जर सल्ला, चर्चचे जे काही पोप असतील जे त्यांच्या ख्रिश्चन धर्मातले मेन असेल त्यांना पोप म्हटलं होतं, माहिती आहे का? व्हॅटिकन सिटी वगैरे ऐकला असेल तर तिकडे सुद्धा आज सुद्धा पोप आहे. तर ते प्रकार तेव्हा होते. मग त्याच्यामुळे व्हायचं काय की धर्माचा इन्फ्लुएन्स हा राजाच्या राजसत्तेवर प्रचंड असायचा. मग त्यामुळे धार्मिक आणि संस्थात्मक स्वायत्तता करण्यात आली. धर्माच्या पालनेची स्वतंत्रता संविधानात ठरवण्यात आली, म्हणजे मॅग्ना कार्टामध्ये ठरवून देण्यात आली. आणि चर्चांसंबंधी अधिकारांची कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप होईल तर ते मॅग्ना कार्टाच्या उल्लंघनासारखी मानले जाईल. म्हणजे साधारणपणे इकडे चर्चा नाही, इकडे चर्च शब्द पाहिजे होता. चर्चचा जर काही इंटरफेरन्स आला तर तो हस्तक्षेप मानला जाईल आणि मॅग्ना कार्टाचं उल्लंघन झाल्यासारखं मानलं जाईल. हे स्पष्ट त्याच्यामध्ये करून देण्यात आलं. त्यानंतर संपत्ती आणि कर आकारणी. तुम्हाला माहिती असेल की राजाचं युद्ध एखाद्या जवळ येणार असेल तर कर आकारणी जास्त केली जायची, किंवा एखादा मोठा खर्च असेल म्हणजे राज्याभिषेक करायचा असेल किंवा एखादी मोठी दुसऱ्या देशावरती किंवा दुसऱ्या प्रदेशावरती जर आक्रमण करायचं असेल तर युद्ध सामग्रीसाठी काय म्हणा तर मनमानी कर आकारणी तेव्हा सहज व्हायची. नाही दिला तर कारवाई वगैरे हे प्रकार होते, पण ते प्रकार केले जाणार नाही. ह्याच्यावरती बंधन मॅग्ना कार्टाने घालून दिली. आर्थिक न्याय, व्यापारी आणि व्यापार लोकांसाठी व्यापार वाचवण्याचे हक्क सुनिश्चित केले गेले. म्हणजे तेव्हाच्या काळात राजांकडनं कसं केलं जायचं, त्याच प्रदेशातल्या लोकांमध्ये भेदभाव केला जायचा की ह्या पर्टिक्युलर प्रदेशातली लोक आपल्या राज्याच्या जवळची आहेत, किंवा इथून आपल्याला बऱ्यापैकी, जसं आत्ताच्या कंटेक्समध्ये जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं, एखाद्या सत्ताधारी पक्षाला एखाद्या पर्टिक्युलर कंपनीकडनं फंडिंग जास्त येत असेल तर त्या कंपनीला अधिकाधिक टेंडर्स आणि कामं कशी मिळतील ह्याच्यासाठी बाकीच्या ज्या स्पर्धा कंपन्या आहेत त्यांच्यावरती छापे घालणं,
त्यांच्यावरती इन्कम टॅक्सच्या ईडीच्या रेड मारणं आणि त्यांना त्रास देणं, की म्हणजे ती लोक त्या कॉम्पिटिशनमध्ये तितक्या जोर लावून उतरू शकणार नाहीत असा प्रकार करणं तेव्हाच्या कंटेक्समध्ये सुद्धा बऱ्यापैकी होत होता. जो आर्थिक अन्याय होता ना त्याच्यावरती सुद्धा मॅग्ना कार्टाने बंधनं घालून दिली होती. आता जे मी सांगितलं तसा प्रकार आपल्या देशात किंवा इतर देशात कधी होतो नाही होत. कुठे होतं काय पण बोलतो म्हणजे एअरपोर्टचा कारभार हा कोणाकोणाकडनं चालायचा आणि आता कोणाकडनं फक्त चालतो. पोर्ट्स म्हणा काय म्हणा सर्व मॅजिकल आहे. म्हणजे फक्त या गोष्टी माहिती ठेवा. पुढे जाऊ. जसं मी तुम्हाला सांगितलं ब्रिटिश काळातले कायदे. शेवटचा मी मगाशी तुम्हाला सांगितलं कोणता होता 1935चा, पण त्याच्या आधी सुद्धा काही होते. ते कोणते होते? सर्वात पहिला आला रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, त्याच्यानंतर आला इंडिया ऍक्ट 1784. हे दोन महत्वाचे आहेत. नाव लक्षात ठेवायला थोडेसे कठीण आहेत पण लक्षात ठेवा. पहिला तर ठेवा की सर्व गोष्टी इररेग्युलर पद्धतीने चालत होत्या. सर्व गोष्टी इररेग्युलर पद्धतीने चालत होत्या आणि त्या ब्रिटिशांना वाटलं की आपण या रेग्युलेट करूया म्हणून काय आला रेग्युलेटिंग ऍक्ट 1773. हे वर्ष लक्षात ठेवणं महत्वाचं आहे कारण हा पहिला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती काही ना काहीतरी प्रश्न विचारले जात असतात. एकतर हा कोणता होता, वर्ष कोणता होता, असं काहीतरी प्रश्न येत असतो. दुसऱ्यावरती फार क्वचित प्रश्न येतात पण येतच नाही असं नाही. त्यामुळे दुसऱ्याचं वर्ष आणि नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचे होता चार्टर ऍक्ट. 3 वेगवेगळे कायदे येत आहे. चार्टर ऍक्ट 1813, चार्टर ऍक्ट 1833 आणि चार्टर ऍक्ट 1853. हे 3 वेगवेगळे कायदे आहेत. हे 3 20-20 वर्षांच्या कालावधीमध्ये आले. जसा त्यांचा पॅटर्न तेव्हाची स्थितीच ठरली होती की दर 2 दशकांनी याचा आपण इव्हॅल्युएट करू जशी गरज पडेल काळानुरूप तशी. आणि ते 1853 पर्यंत आले. त्याच्यानंतर आलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858, 1909, 1919, 1935. आता ह्याच्यामध्ये एक मध्ये मोठी घटना घडली 1853 ते 1858च्या मध्ये. 1857चा पहिला स्वातंत्र्याचा उठाव तो झाला होता. त्या 1857च्या उठावाच्या नंतर ब्रिटिश क्राऊनने हे ठरवलं की आत्ता या भारतासारख्या मोठ्या प्रदेशाचा कारभार हा कंपनीकडे ठेवून चालणार आहे. तो आपण आपल्या ताब्यात घ्यायला हवा आणि तो कंपनीने आपल्या ताब्यात घेतला आणि लगेच पुढच्या वर्षी आणला पहिला ब्रिटिश क्राऊनचा कायदा. कोणता? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. त्याच्या आधीचे जे कायदे दिसत ना, किती कायदे त्याच्या आधी? 5. तुम्हाला बोललो की ते 3 वेगळे कायदे आहेत. किती आहेत? 5. हे 5 कायदे कोणाचे होते? कंपनीचे. आणि त्याच्यानंतर जे 4 आले ते कोणाचे? ब्रिटिश क्राऊनचे. टोटल किती झाले? 9. हे 9च्या 9 कायदे लक्षात ठेवा ब्रिटिश काळातले. कुठे खास करून राज्यसभेच्या विद्यार्थ्यांनी जर कुठे रेफरन्स आला आणि तुम्ही हे 9 कायदे डिटेलमध्ये लिहून काढलात ना, तुमचे 100% 2 मार्क वाढले. 100%. म्हणजे हे तुम्हाला 9 कायदे माहिती आहेत. हीच गोष्ट फार मोठी रिप्रेझेंटेबल होते जी तुम्ही अशी ओळीत फक्त लिहून काढलात की समजा काहीतरी प्रश्न असेल आणि त्याच्याद्वारे तुम्ही हा रेफरन्स आणलात फिरवत किंवा ब्रिटिश काळात हे कायदे होते ज्याच्याद्वारे त्यांनी राज्यकारभार चालवला. आणि हे 9 कायदे असे एका ओळीत लिहिले. तुमचा तेवढा भाग पण लिहायचा वाचला, कष्ट वाचले आणि ते 9 कायदे तुम्ही फक्त लक्षात ठेवलात तर तुम्ही सहजपणे 2 मार्क एक्स्ट्रा. म्हणजे ते 9 कायद्यांची नावं न लिहिता सेम उत्तर जर दुसऱ्या कोणाचं असेल ते उत्तर आणि हे उत्तर याच्यामध्ये कमीत कमी 2 मार्कांचा फरक पडेल ही गॅरंटी आहे. त्यामुळे हे 9 कायदे महत्वाचे लक्षात ठेवा. कंपनीचा पहिला कायदा कोणता? सर्वांनी बोला. कंपनीचा पहिला कायदा कोणता? 2 जण बोलतात फक्त, बाकीचे त्याच्या मागे फक्त तोंड हलवतात. प्रत्येकाचा आवाज मला कळू द्या. कोणाचा आवाज मोठा बघू दे. पहिला कंपनीचा कायदा कोणता? पहिला कंपनीचा कायदा कोणता? दुसऱ्यांदा बोलायला लावलं जेणेकरून आवाज वाढेल तर उलट आवाज अजून कमी झाला. बोला थोडं, कारण नंतर मी प्रश्न विचारला तर कायदे आठवले पाहिजे. कंपनीचा पहिला कायदा कोणता? अजून सुद्धा 1-2 मुलं बोलत नाहीयेत, त्यांनी आता बोला, नाहीतर मी नाव घेऊन पॉइंट आउट करेन. दुसरा कोणता? अजून 1-2 तेच 1-2 अजून बोलत नाहीयेत. परत त्याच्यानंतर आलेले कायदे एकदम दादर मार्केट सारखं वाटलं होता. बोलताना असं बोला, सांगतो मी तुम्हाला. ह्याच्यानंतर पुढचा विचारायचा चार्टर ऍक्ट 1813, चार्टर ऍक्ट 1833, चार्टर ऍक्ट 1853. हे असं लक्षात ठेवा. जसं मॅडमकडनं पटकन घोळ झाला तसं होऊ दे नका. मी विचारलंय त्याच्या आधी किती कायदे, त्यांनी पटकन 3 बोलले. त्यामुळे ते माइंडमध्ये ते इम्प्रिंट होऊ देऊ नका. 5 आहेत ते. कायद्याचं नाव एकच आहे, ते फक्त क्लब करून टाकले जेणेकरून तुम्हाला लक्षात राहावं. आलं का लक्षात? हे 5 झाले कंपनीचे. ब्रिटिश क्राऊनचा पहिला कायदा कोणता?
अर्धेच बोलतात, अर्धे नाही बोलत आहेत. ब्रिटिश क्राऊनचा पहिला कायदा कोणता? मी फक्त पहिला विचारला बाळांनो. ब्रेक लगाव. शेवटचा कायदा कोणता? असून तर काही जण बोलत नाही आणि मस्त मजेत रुबाबत बोलत नाही की नाही बोलणार जा, काय करणार तू. असं असे भाव आहेत चेहऱ्यावरती, आता मी नाव नाही घेऊ शकत. पुढे येऊया. संविधान वगैरे सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या, आपण संविधानापर्यंत आलो. आहेत खरोखर एक्सप्रेशन त्यांचे असे. इकडे कॅमेरा पाहिजे होता, जर तुम्ही म्हणजे ऑनलाईन मध्ये बघू शकला असत कोणाकोणाच्या चेहऱ्यावर भाव आहेत ते. नाही बोलत जा. कोणत्या देशाकडे लिखित संविधान नाहीये? युनायटेड किंगडम, इस्रायल, न्यूझीलंड, सौदी अरेबिया आणि कॅनडा या 5 देशांमध्ये लिखित संविधान जसं आपल्याकडे आहे तसा प्रकारचं लिखित संविधान नाहीये. असे अजून खूप देश आहे अर्थात, पण जे प्रमुख देश आपण नाव ऐकून आहोत त्या प्रमुख देशांमधले हे 5 महत्त्वाचे देश ज्यांच्याकडे नाहीये. आता यांच्याकडे संविधान नाहीये तर काय आहे ते आपण पुढे बघू. तोपर्यंत हे वाचू. लोकशाही आणि संविधानाची गरज कशी निर्माण झाली? इंग्रजांच्या अंमलात कायद्याचा वापर शासनासाठी जनतेच्या विरोधात केला जात होता. यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्पष्ट झाले की स्वातंत्र्य मिळवणं हे एक पाऊल आहे, पण त्यानंतर काय? कोण शासन करणार? कसे कायदे असतील? म्हणूनच संविधान हे आवश्यक होतं, जे आपल्या सर्वांची एक सामूहिक संमतीने तयार होणारी राज्यव्यवस्था ठरवेल. आता होतं कसं, जेव्हा स्वातंत्र्य मिळवण्याची धडपड चालू होती तेव्हा ब्रिटिशांचे काही कायदे अस्तित्वात होते. ब्रिटिशांचे कायदे होते ते कशासाठी होते? त्यांना या प्रदेशावरती, या देशावरती कंट्रोल कसा ठेवता येईल या हिशोबाने बनवलेले होते. बरोबर? लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या चांगल्यासाठी ते नव्हते. त्यामुळे स्वातंत्र्याची धडपड चालू असताना लक्षात आलं की हेच कायदे आपण पुढे कंटिन्यू करू शकत नाही. कारण होतं कसं, चालणारच नाही असा प्रकार नाही. ह्या कायद्याने मग राज्यकारभार चालेल, पण ह्या प्रकारचे जुलमी कायद्यांचा वापर करून राज्यकारभार चालवता येतो आणि लोकांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. हे जर भारतीयांच्या सरकार म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे कोणतं भारताचं सरकार येईल, आपले लोक शासन करतील, हे त्यांना जर लक्षात आलं तर ते त्याच्यामध्ये सहजासहजी बदल करून लोकांना हक्क द्यायला बघणार नाहीत. म्हणजे एक म्हणतो ना, एक हिंदीमध्ये काहीतरी म्हण आहे की शेर के मुंह को खून लग गया. नाहीतर म्हणजे मग चटक लागते त्या गोष्टीची की अरे अशा प्रकारे राज्यकारभार आपण करू शकतो, मग कशा लोकांचं भलं आणि या सर्व गोष्टींना जायचंय. तसं होऊ नये म्हणून आधीच भारताने स्वतःचे कायदे केले पाहिजे, लोकांच्या कल्याणासाठी असतील अशा प्रकारचं संविधान आपण केलं पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्य मिळवणं आहे एक बाब, स्वातंत्र्य आपण मिळवू, पण त्या स्वातंत्र्यानंतर आपण राज्यकारभार कसा चालू ह्याची धडपड आणि ह्याचा उल्लेख हा स्वातंत्र्य पूर्व काळातच सुरू झाला होता आणि ज्याच्यावरती विचार उहापोह म्हणा, विचार विनिमय म्हणा, तो सुरू झालेला होता. आणि सर्वात पहिला उल्लेख ह्याच्यामध्ये जर कोणाकडनं झालेला होता असेल तर तो लोकमान्य टिळकांनी साधारण 1920 मध्ये उल्लेख केलेला होता. एका भाषणामध्ये, अनेक भाषणांमध्ये वगैरे उल्लेख केले होते त्यांनी. त्याच्यानंतर महात्मा गांधींनी 1921 ते 22 सुमारास त्यांचं हरिजन नावाचं एक वृत्तपत्र होतं महात्मा गांधीचं, त्याच्यामध्ये ह्याच्याविषयी लेखन केलेलं होतं. त्याच्यानंतर 1935च्या सुमारास M.N. रॉय नावाच्या एक स्वातंत्र्य लढ्यातले एक मोठे नेते होते, त्यांनी ह्याचा उल्लेख केला होता की संविधान सभा नावाची संकल्पना आणली पाहिजे. म्हणजे मोजकी एखादी 4-5 लोकांची किंवा 10-15 लोकांची कमिटी नाही, संविधान सभा नावाचा प्रकार असला पाहिजे ज्याच्यामध्ये देशभरातली प्रमुख प्रतिनिधी असतील आणि ते मिळून देशाचा साठीचं एक संविधान, एक लिखित बुक, प्रॉपर डॉक्युमेंटेड बुक तयार करतील ज्याचा आधारे भारताचा राज्यकारभार चालेल. ही संकल्पना M.N. रॉय यांनी त्या काळात मांडलेली होती, जी नंतर पुढच्या काही 10-11 वर्षांनी प्रत्यक्षात आली. कोणत्या वर्षी बनलं आपलं संविधानाची संविधान सभा? वर्ष जुने विद्यार्थी, संविधान सभे कधी, वर्ष कोणतं होतं? 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक 1946. हा झाल्यानंतर संविधानाचा भाग जो आपण आलो, पण त्याच काळात संविधानाचा पहिला प्रयत्न भारतीयांकडनं झाला होता. तो कोणता? तुम्ही वाचा. नेहरू आम्हाला 1948 1947 ब्रिटिश सरकारने सायमन आयोग नेमला, पण या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हते. सर्व भारतीय पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला. याच्या उत्तराला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वतः एक संविधान तयार करण्याचा निर्णय घेतला. पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. 1927 मध्ये ब्रिटिश सरकारने सायमन आयोग नेमला होता.
कायद्यात्मक, काही सुधारणात्मक, काही रेग्युलेटिंग गोष्टींसाठी. सायमन कमिशन नाव ऐकलं असेल तुम्ही, त्याच्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. जे भारतीयांसाठी कायदा किंवा काही तयार केल्या जाणारी गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये भारतीय लोकच नाही आहेत. चुकीची गोष्ट आहे. म्हणजे उद्या तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही राहता, त्याच्यात काहीतरी स्ट्रक्चरल चेंजेस, काही बायलॉजमध्ये चेंजेस करायचे, ज्याची कमिटी बनली आहे, जी थेट गव्हर्नमेंटकडनं कोणतरी पाठवली आहे. तुमच्या सोसायटीमधला एक पण माणूस नाही, तर तुम्हाला वाटेलच ना, आम्ही इथे राहतो, आम्हाला माहिती आहे ना आम्हाला गरज काय आहे, चेंजेस काय हवेत काय नाही हवेत. त्यामुळे तो तर देश होता. त्यामुळे भारतीय पक्षांनी सायमन कमिशनवरती बहिष्कार टाकला. सायमन गो बॅकचे जे नारे घुमले ते ह्याच्या विरोधात. आणि मग म्हणून सर्व भारतीय पक्षांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. आणि याला उत्तर दाखल म्हणून सायमन कमिशनला तर दुर्लक्ष करून आपण आपलं संविधान बनवूया ह्याच्यासाठीचा पहिला प्रयत्न झाला होता. 1928 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधल्या काही सदस्यांना त्याची काम देण्यात आलं, ज्याचे प्रमुख होते मोतीलाल नेहरू, ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली गेली. मोतीलाल नेहरू कोण? जवाहरलाल नेहरू नाव ऐकलं असेल ना, त्यांचे हे वडील मोतीलाल नेहरू. या अहवालाची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत तुम्ही वाचा. संविधानाचा मसुदा तयार करण्याचा पहिला प्रयत्न भारतातल्या डॉमिनियन द्यावा. स्वातंत्र्य स्थापन ब्रिटिश साम्राज्याबद्दल स्वतंत्र मतदानाचा हक्क त्या काळात खूप प्रगत कल्पना होती. मौलिक हक्काची हमी, धर्म, भाषेची अभिव्यक्ती, समानता यासारख्या गोष्टींचा समावेश शक्तिशाली केंद्र आणि प्रांत संघराज्य प्रणाली पाळली. संविधानाचा मसुदा म्हणजे ड्राफ्ट, एक संविधानासारखी गोष्ट काहीतरी तयार करण्याचा भारतीयांकडनं झालेला पहिला प्रयत्न होता. आणि तो म्हणजे भारतीय लोकांनी, संपूर्णपणे भारतीय लोक त्याच्यामध्ये होती आणि भारतीयांकडनं पहिला प्रयत्न करण्यात आलेला होता. भारताला डॉमिनियन एकदाच काय ते करून घ्या. इतकं वाईट लेक्चर आहे की बॅकग्राऊंड म्युझिक द्यावं लागतं, असं काय का? नाही मला बसायला तुम्हाला ती खुर्ची थोडी अनकम्फर्टेबल होते का? नाही. आता ओके ना? दुसरी मागू का? ती मेनवाली म्हणजे तुम्ही सांगा, आत्ता मागू आपण. भारताला डॉमिनेट बघा, हसताय ती लोक, कसे मित्रमैत्रिणी तुमचे. भारताला डॉमिनियन दर्जाची मागणी करण्यात आली. आता पूर्ण स्वातंत्र्य ही एक वेगळी गोष्ट आहे, पारतंत्र्य ही एक वेगळी गोष्ट आहे, पण ह्याच्या मधला जो एक कंडिशन असते ना, त्याला म्हणतात डॉमिनियन स्टेटस. म्हणजे एक प्रकारे कसं सांगू शकतो, घरातला पुरुषाची जी अवस्था असते ना, की जो आहे तर चालवायला तो काम करतोय, तो पगार कमवतोय, त्याच्याकडे हक्क आहे, तसा पण फॅमिली हेड म्हणून पुरुषाकडे बघतो. पण मेन कोणाच्या ताब्यात असतो तो? आईच्या, नंतर लग्न झालं तर बायकोच्या, त्यांच्या ताब्यात असतो. किती रिलेट करते सगळ्याच्या चेहऱ्यावरती आहे तसा प्रकार असतो ना, ती कोणाच्या तरी ताब्यात ती आहे गोष्ट, ती पूर्णपणे त्या गोष्टीचा हक्क नाहीये. तशा प्रकारे अशा डॉमिनियन स्टेटसवाले देश आज सुद्धा या जगामध्ये आहेत. कोणते ते मी तुम्हाला सांगेन कधी किस्सा सकट, पण असे देश अजून सुद्धा असे आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया सुद्धा आज पूर्णपणे स्वातंत्र्य तर आहे बऱ्यापैकी, ब्रिटिशांचा त्यांच्यावरती हक्क नाही आहे, पण तो तरी सुद्धा ब्रिटिश क्राऊनच्या अंतर्गत येतो. म्हणजे ब्रिटिशांचं जेव्हा कधी किंग क्वीन बदलली जात असते ना, तेव्हा ऑस्ट्रेलिया सुद्धा फॉर्मली तिकडे इन्व्हाइट असते ॲज अ मेंबर. जसं UK मध्ये इंग्लंड आहे, आयर्लंड वगैरे कसे असतात, तसा प्रकार आहे ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत. तर तसाच प्रकारचं दर्जा डॉमिनियन स्टेटस मागण्यात आलं होतं. पूर्ण स्वातंत्र्याची मागणी त्याच्यामध्ये नव्हती. डॉमिनियन स्टेटस की आमचा राज्यकारभार आम्हाला करू द्या, आम्ही आहोत तुमच्याच ब्रिटिश क्राऊनच्या अंतर्गत येऊ, किंवा ज्याला आपण म्हणू कॉमनवेल्थ कंट्रीजचा जो प्रकार आज आपण आहे, तेव्हा तर ब्रिटिशांचा थेट हक्क होता त्या सर्व कॉमनवेल्थ कंट्रीजवरती. तसा प्रकारचा स्टेटस मागण्यात आलेला. त्याच्यामागचा उद्देश असा होता की एक होतं ना बऱ्यापैकी, समजा तुम्हाला जर कोणी ओलीस ठेवलंय, ओलीस ठेवण्याचा अर्थ माहिती आहे ना, किडनॅप केलंय आणि तुम्हाला ताब्यात ठेवलंय, मग त्याला हे तर तुम्ही बोलू शकत नाही ना मला सोड किंवा काय. त्या सिच्युएशनमध्ये जाऊन कल्पना करा की ह्याच्यामागचा अर्थ काय होत असेल, ह्याच्यामागचं कारण काय होत असेल. तर मग किमान त्यावेळी किमान घरच्यांना एक फोन करू द्या, किंवा किमान मला खायला द्या, किंवा किमान माझी औषधं आहेत ती मला द्या, अशा प्रकारची मागणी त्या बंधक ठेवल्या गेलेल्या व्यक्तीकडनं त्या किडनॅपरकडे केली जाते. अशा प्रकारची कंडिशन आपल्या देशाची होती. म्हणजे थेटपणे जी प्रमुख मागणी आहे ती समोर न ठेवता, त्या व्यक्तीला न दुखावता, आपण थोडं थोडं करत मागत जाऊ, मग नंतर आपण स्वातंत्र्य मिळवायचा नंतर विचार करू, किमान ही तरी मागणी करून बघू, हा त्याच्यामागचा विचार होता. त्याच्यामुळे तेव्हा डॉमिनियन स्टेटस मागितला गेला होता, स्वायत्तता मागितली होती. मग ब्रिटिश साम्राज्या अंतर्गतची पूर्ण स्वराज्य मागितलेलं
नव्हतं. सर्व प्रौढांना मतदानाचा हक्क मागितलेला होता. युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी किंवा युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेज हा शब्द सुद्धा अनेक ठिकाणी वापरला होतो. म्हणजे काय तर प्रौढ मताधिकार. म्हणजे आज कोणाकोणाला मतदानाचा हक्क आहे आजच्या काळात? सर्वांना. बालवाडीची मुलं पण जाऊन मतदान करतात. 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांना. पण 18 वर्ष पूर्ण झालेल्या पण एनरोल करावा लागतो. तेव्हा पहिली निवडणूक जेव्हा झाली आपल्याकडे तेव्हा 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार होता. जुने विद्यार्थी, पहिली निवडणूक जी भारताची झाली त्यात 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार होता का? कोणाकोणाला होता? 21 वर्ष वय पूर्ण झालेलं नव्हता. बरोबर. प्रौढची व्याख्या तेव्हा 21 वर्ष पूर्ण झालेले अशी होती इलेक्शनच्या बाबतीत. आत्ता किती आहे? 18. बदल कधी झाला? जुने विद्यार्थी याद करू. चौदा तुमचा अर्ध सुटलंय म्हणून आपण बाकीचे. घटना दुरुस्ती 1989 तेव्हा बदल करण्यात आला. 21 वरून 18 करण्यात आलं. तेव्हाचे पंतप्रधान कोण होते? हा टॉपिक मी इलेक्शन कमिशन मध्ये डिटेल मध्ये सांगितला होता. 61st कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट इयर 1989. वाटल्यास तुमचे जे नवीन विद्यार्थी त्यांनी नोट्समध्ये तिकडे मेन्शन करून ठेवा. तो पॉईंट इलेक्शन कमिशनच्या पुढे येणारच आहे, पण इकडे वाचणं सुद्धा तुमच्या पुढ्यात येईल. इकडे असं मार्क करा. तेव्हा 21 प्लस आता 18 प्लस. बदल कधी झाला? 61st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट इयर 1989. आणि तेव्हाचे PM होते राजीव गांधी. ते रागा बोललं राहुल गांधी होते. हे आपल्या क्लासच्या नोट्स आहेत की त्या मगाच्या हातात होत्या त्याच आहेत? आणि तुम्ही अभ्यास केलेला मार्किंग आहे की दुसऱ्या कोणाचा अभ्यास केलेला आहे? ज्याची नोट्स आहेत त्याचे. तेव्हा मी काहीतरी पॉईंट बोलणार होतो त्या ह्याच्यात विसरलो. राजीव गांधींना राजकारणात यावं लागलं कारण त्यांच्या आईचा मृत्यू झाला. म्हणजे राजीव गांधी राजकारणात येईल असा कुठेही काही संबंध नव्हता, काही नव्हता. पण इंदिरा गांधींचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना राजकारणात यावं लागलं. इंदिरा गांधींचा मृत्यू झाला तो माहिती असेल ना थोडं तरी. शीख बॉडीगार्डकडनं हत्या करण्यात आली. त्याचा पण एक वेगळा कंटेक्स्ट आहे. तो मला स्वतःला काय आवडतो की तुम्हाला म्हणजे थोडक्यात जर माहिती सांगायची झाली तर थोडक्यात आता फक्त सांगतो. ऑपरेशन ब्लू स्टार ऐकलंय? गोल्डन टेम्पलमध्ये भारतीय लष्कराने घुसून ती कारवाई केली होती. कशासाठी? तर जो जनरल सिंग भिंद्रनवाले आहे तेव्हाचा जो एक्स्ट्रीमिस्ट होता, खलिस्तानी चळवळीचा जो प्रमुख होता, त्याला गोल्डन टेम्पलमधून बाहेर काढण्यासाठी. तर गोल्डन टेम्पल आणि खलिस्तान वगैरे सर्व प्रकार केव्हा सुरू झाला? तर भारताची फाळणी झाली. पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान तयार झाले. बरोबर. त्या पूर्व पाकिस्तानचा नंतर बांगलादेश झाला. म्हणजे भारताने सपोर्ट केला म्हणून आपल्या प्रदेशाचे 2 तुकडे झाले. ही भावना पाकिस्तानच्या मनात रुजली. जेव्हा पाकिस्तान बनला मुस्लिमच्या आधारावरती, बरोबर, मुस्लिम धर्मासाठी वेगळं राज्य म्हणून जेव्हा बनला, त्याच सुमारास आम्हा शीख धर्मियांसाठी पण वेगळं देश द्या ही मागणी छोट्या लेवलला कुठेतरी उदयास आलेली पंजाब प्रांताच्या काही भागांमध्ये. पण ती तितकी प्रमुख नव्हती किंवा त्याला तेवढा जोर नव्हता. म्हणजे शीख लोक जे आहेत त्या शीख लोकांचा सुद्धा त्या मागण्यात एवढा सपोर्ट नव्हता. शीख लोकांच्या हिशोबाने हा देश आपला आहे, ही भूमी आपली, आपण ही टिकवण्यासाठी आपण लढाया लढल्या. गुरु गोविंद सिंग वगैरे तुम्ही जर इतिहास त्यांचा वाचला असेल तर खूप इंटरेस्टिंग आहे, तो वाचा कधी. आपण ह्या प्रदेशाला वाचवण्यासाठी लढाया लढल्या आहोत. मग ह्याच प्रदेशाची तुकडा करून आपण वेगळा देश कसा काय होऊ शकतो ही भावना बहुसंख्य शीख लोकांच्या मनात होती. पण शेवटी कोणत्या ना प्रत्येक धर्मात, प्रत्येक समाजात, प्रत्येक जातीमध्ये काही एलिमेंट्स असतात ना की जे चुकीच्या पद्धतीने विचार करतात, चुकीच्या पद्धतीने काम करतात. तसं शीख मधले काही लोक त्यांनी खलिस्तान म्हणून आम्हाला वेगळा देश द्या
ही मागणी पाकिस्तान मिळताना पण केलेली होती, छोट्या लेवलला होती, तेव्हा तर त्याचा कुठे मागमूस पण नव्हता किंवा ऐकण्यात पण आली नव्हती. पण जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली पाकिस्तानचे 2 तुकडे होऊन, तेव्हा पाकिस्तानलाही जखम झाली की आपल्या देशाचे 2 तुकडे झालेत, आता आपण या भारताचे सुद्धा असंख्य तुकडे करायचे. आणि म्हणून भारतातल्या नक्षलवादी चळवळ, खालिस्तानी चळवळ, इतर छोट्या मोठ्या चळवळी, म्हणजे ह्या तर 2 मी प्रामुख्याने तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे ईशान्येकडची राज्य आहेत तिकडे तर प्रचंड विविधता आहे. म्हणजे आपल्याला ते दिसायला रेशियली एक दिसू शकतात, थोडेसे चीनच्या प्रदेशात आहेत त्यामुळे त्या लोकांसारखे दिसतात, पण त्यांच्यामध्ये आपसामध्ये इतके डिफरन्सेस आहेत ना की टोकाचे मतभेद आहेत त्या लोकांमध्ये. मग खलिस्तानी चळवळ, नक्षलवादी चळवळ, त्या ईशान्येकडच्या राज्यांमधल्या छोटे मोठे वेगवेगळे देश मागणारे ज्या काही चळवळी होत्या त्या पाकिस्तानने फंडिंग देऊन शस्त्रसाठा पुरवून ऍक्टिव्ह केला आणि त्याच्यामुळे खलिस्तानी चळवळ आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी ऍक्टिव्ह झाली. बरं, हा जो जनरल सिंग भिंद्रनवाले होता जो नंतर खलिस्तानी चळवळीचा नेता झाला, प्रमुख नेता, तो काही जन्माला आला तेव्हापासून खलिस्तानी चळवळीचा मोठा नेता नव्हता. तर पंजाबच्या काही जिल्ह्यांपुरता असा छोट्या छोट्या लेवलचा एक गुंड प्रकारचा किंवा ते असे बाहुबली टाईपचे असतात ना की जे त्या ठिकाणी विध्वंस करून गुंडगिरी करून लोकांना त्रास देऊन पैसे मिळवणं काय करणं, अशा प्रकारचा तो एक सामान्य व्यक्ती होता. सामान्य म्हणजे त्या ठिकाणच्या कंटेक्समध्ये सामान्य नाही, पण ज्या ठिकाणापर्यंत तो नंतर शेवटी पोहोचला त्या हिशोबाने तो सामान्य लेवललाच होता. पण त्याच्या पंजाबमध्ये छोट्या मोठ्या कारवाया, छोट्या मोठ्या काहीतरी गोष्टी चालू असायच्या ज्याच्याकडे तेव्हाच्या केंद्र सरकारने म्हणजे इंदिरा गांधीच्या सरकारने प्रचंड दुर्लक्ष केलं. त्याच्या मागचं ह्यांचं राजकारण असं होतं की पंजाब प्रांतामध्ये सरकार काँग्रेसचं नव्हतं. तिकडे सरकार कोणाचं होतं तर एक पक्ष आहे त्याचं नाव आहे SAD, शिरोमणी अकाली दल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा तेव्हाच्या काळात शिवसेना म्हणजे तिथला मोठा प्रादेशिक पक्ष, तसा पंजाबमधला तो सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष शिरोमणी अकाली दल. त्याचे प्रमुख होते तेव्हाचे बादल कुटुंबीय, जसं शिवसेनेचं ठाकरे कुटुंबीय म्हणून आपण, तसं त्या शिरोमणी अकाली दलाचे बादल कुटुंबीय हे तेव्हाचे मुख्यमंत्री वगैरे सर्व होते. मग तिथलं सरकार अस्थिर व्हावं, तिकडे काही ना काही खुरापती कारवाई होत राहावी जेणेकरून पंजाबमध्ये अशांतता राहील आणि लोक ह्या सरकारला वैतागून आपलं सरकार निवडून आणतील, म्हणून केंद्रातल्या काँग्रेस सरकारने त्याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष केलं, ज्याच्यामुळे त्याच्या कारवाया वाढत गेल्या. त्या जनरल सिंग भिंद्रनवाले नंतर एवढा हाताबाहेर गेला की नंतर तो राज्य सरकारला चॅलेंज करता करता केंद्र सरकारला सुद्धा चॅलेंज करायला लागला. त्याने शस्त्रसाठा गोळा केला, त्याने सर्व चुकीच्या गोष्टी गोळा केल्या, चुकीच्या माणसांची भरणी केली, म्हणजे जे खलिस्तानी चळवळीसाठी आहेत त्या लोकांची भरणा केला आणि त्याने आश्रय कुठे घेतला तर गोल्डन टेम्पलमध्ये. ही गोष्ट इकडे याच पॉइंटला चुकीची इतर शीख धर्मियांना वाटायला पाहिजे होती की आपल्या उज्जैनी असणाऱ्या सर्वात पवित्र ठिकाणी कोणतरी खलिस्तानी चळवळीचा, ज्याला आपण सेपरेटिस्ट मुवमेंट म्हणतो ना, अलगाववादी, मराठीमध्ये शब्द एक आहे, मराठीमध्ये शब्द मला आता आठवत नाही, हिंदीमध्ये अलगाववादी म्हणतो ना, इंग्रजीमध्ये सेपरेटिस्ट, म्हणजे देशाचे तुकडे करण्याची माइंडसेट ठेवणारा एक व्यक्ती आणि त्याची संपूर्ण फौजफाटा, शस्त्रसाठा हा आपल्या पवित्र ठिकाणी घुसलाय, याचं शीख लोकांना वावडं वाटायला पाहिजे होतं. शीख लोकांनी मिळून त्याला त्या गोल्डन टेम्पलमधून खदेडून बाहेर काढायला हवं होतं. मी चुकीचं बोलतोय का मत माझं चुकीचं आहे, तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. पण त्याच्या कारवाई वाढत होत्या, तो आर्मीवरती लष्करावरती हल्ले करत होता, काही ना काही चुकीच्या गोष्टी घडत होत्या. त्यामुळे लष्कराला नाईलाजाने गोल्डन टेम्पलवरती कूच करून ऑपरेशन ब्लू स्टार राबवून त्यांच्यावरती हल्ला करून त्याला बाहेर काढावं लागलं. बरं, समोरून गोळीबार झाला, शस्त्रास्त्रांचा मारा झाला, लॉन्चर्स सर्व प्रकार झाले गोल्डन टेम्पलच्या आतून, आणि म्हणून लष्कराला सुद्धा जवाबी कारवाईमध्ये ते सर्व करावं लागलं. त्याच्यामुळे त्यांचे 3 पूजनीय तख्त आहेत, ज्याच्यातलं एका तख्ताचं नुकसान झालं तोफगोळ्याच्या माऱ्याने, ज्याच्यामुळे सर्व शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या की ह्या सरकारने, इंदिरा गांधी सरकारने आपल्या पवित्र ठिकाणाचं नुकसान केलंय आणि म्हणून तो हल्ला इंदिरा गांधीवरती झाला आणि त्याचा खून करण्यात आला. मुळात एक सेन्स असा असायला हवा होता की बाबा तुमच्या त्या पवित्र ठिकाणी चुकीच्या गोष्टी घुसलेल्या आत आहेत आणि त्यांनी हल्ला केला, ज्याच्या प्रत्युत्तर दाखल भारतीय लष्कराला हल्ला करावा लागला ना. ही गोष्ट तेव्हा का सेन्सिबली तेवढी सांगितली गेली नाही किंवा ती तेवढी सेन्सिबली पोचली नाही, त्यामुळे त्या ह्याच्यात शीख लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि मग शीख लोकांकडनं इंदिरा गांधीचा हत्या करण्यात आली. ऑपरेशन ब्लू स्टार वगैरे खूप इंटरेस्टिंग एपिसोड आहे, त्यासमोर अशा गोष्टी वाचा. शक्यतो पिक्चर बघण्यापेक्षा या गोष्टीची पुस्तकं वाचा त्यावेळी जी आहेत, हे कंटेक्स्ट तुम्हाला माहिती असायला हवं. हा सर्व प्रकार झाला. इंदिरा गांधीची त्या काळात हत्या झाली. इंदिरा गांधीच्या नंतर ग्रूम कुणाला केलं जातं तर राजकारणात आणण्यासाठी तर संजय गांधींना, जे साधारणपणे हे असतंच, उत्तराधिकारी नावाचा प्रकार राजकारणात असतो, बिझनेसमध्ये असतो, छोट्या दुकानामध्ये असतो. दुकानवाला एक 40-50 वर्ष झाला तर आपल्या 15-20 वर्षाच्या मुलाला दुकानाच्या गल्ल्यावर बसवतो.
त्याच्या शाळेची सुट्टी असेल, उन्हाळी सुट्टी असेल, काय असेल, मग ते तर मोठं राजकारण आहे, अख्खा पक्ष ताब्यात द्यायचा. त्याच्यात संजय गांधीला ग्रूम केलं जात होतं, पण संजय गांधीचा मृत्यू सुद्धा विमानच्या दुर्घटनेमध्ये झाला. जसं अजित पवारांचा काल झालं, एक खूप मोठी दुर्घटना झाली. म्हणजे जर कोणी व्हिडिओ बघितले असेल तर अक्षरशः ते व्हिडिओ बघितले कोणी मृत्यूनंतरचे त्यांच्या कसे दिसवते, म्हणजे आपण आता एक्सप्लेन एक्झॅक्टली करायचं झालं तर चिकन तंदुरी बर्न केल्यावर कसं पूर्ण शरीर फुगतं आणि ओळखीच्या लायक राहत नाही, तसं अक्षरशः अवस्था झाली होती. म्हणजे अजित पवारांचं पार्थिव जे अंतिम दर्शनाला ठेवलेलं आहे त्याच्यात संपूर्ण शरीर तर झाकलेलंच आहे, चेहऱ्यावरती सुद्धा सफेद कपडा टाकण्यात आलेला आहे. म्हणजे ते बघण्यालायक राहायला नाहीये. म्हणजे राजकारण असो, तुमची विचारधारा वेगळी असेल, तुमचा पक्ष कधी वेगळा असेल, काही असो, पण कोणत्याच माणसाच्या आयुष्यात अशा प्रकारचं दुःखद मरण तर येऊ नये. म्हणजे जळून मरणं, असं आपला कधी चुकून हात भाजला किंवा जरासा आगीचा चटका बसला दिवा पेटवताना, गॅसवर काम करताना, तर जळत राहतं. एक जळून मृत्यू होतो एखाद्या माणसाचा, प्रचंड वेदनादायक. आणि त्यात तसं होणं, त्यात होतं कसं माहितीये, गंमत बघा, या जगाची कशी असते लोकांची मानसिकता. जनरली बातम्या तर आपण पेपरमध्ये किंवा न्यूजवरती खूप वाचतो की एखाद्या विवाहितेची स्वतःला अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून आत्महत्या किंवा काय, हे तर रोज कुठे ना कुठे एवढी छोटीशी 4थ्या-5व्या पानावर साईडचे जे कॉलम असतात ना त्याच्यामध्ये अशी एवढी 3-4 ओळींची बातमी असते. ती वाचून आपल्याला एवढं वाईट वाटत नाही. ती व्यक्ती पण जळूनच मेली ना. बरं, अजित पवारांसोबत अजून 4 जण पण जळून मेले ना. त्यातल्या 4 जणांचं एकाच नाव सांगू शकाल पूर्ण? एक्झॅक्टली. आपल्याला 4 मधली 4 नावं सोडा, 4 मधल्या एकाच नाव सांगता येत नाही. त्यांचा मृत्यू तसाच झाला. महत्व हे असतं की म्हणजे तुम्ही लोकप्रिय किती आहात त्याला शेवटी अशा गोष्टींमध्ये महत्व राहतं. बाकीची 4 लोक मेली त्यांना, पण त्याचा कुठे मागमूस नाहीये, पण त्यांच्या नावाचा जास्त उल्लेख आहे. का? कारण आपण त्यांचा चेहरा जास्त बघितलाय, त्यांना आपण जसं ऐकलंय. त्यामुळे ती व्यक्ती जरी आपल्याला ओळखत नसली, त्यांना जरी आपला मागमूस नसला, तरी आपल्याला कुठेतरी असं वाटतं की आपण त्यांना ओळखतो, आपल्याला माहिती आहे, असा तो कंटेक्ट असतो. बरं, आता ते गेले. म्हणजे मी काल बोरिवली, आपल्या एकाग्रच्याच बोरिवली लेक्चरला पोहोचत होतो. ट्रेनमधनं जस्ट उतरत असताना मला एक साधारण सकाळीची सवय आहे की सकाळी 9-10च्या सुमारास एकदा बातम्या ऐकतो, काय चाललंय आज सकाळपासून किंवा कालच्या, आणि रात्री 10-11 सुमार अशा बातम्या ऐकतो. ती नेमकी मी बोरिवली स्टेशनला उतरता ती बातमी लावली, आणि पहिलीच ती बातमी होती की अजित पवारांच्या विमानाला अपघात. तर तो ज्या प्रकारे बातमी सांगली जात होती ना, तेव्हा जखमी असल्याचं पण फ्लॅश झालेलं नव्हतं, पण ती ज्या प्रकारे बातमी सांगली जात होती त्याच्यावर कुठेतरी जाणवलं की हे काहीतरी मोठं झालेलं आहे. आणि नंतर एक व्हिज्युअल आला ज्याच्यामध्ये फक्त विमान असं जमिनीवर आदळलं आणि फटकन पूर्ण आगीचा लोळ उठलाय. ते व्हिज्युअल बघूनच कळलं की ह्याच्यातनं म्हणजे अजित पवार असं कोणीही वाचणं शक्य नाही, अशा प्रकारचा स्फोट होता. विमानाची जर काही उंची असेल, एखाद्या ठराविक उंचीवर त्यांनी जर जाणवलं तर लोक सीट बेल्ट काढून पॅराशूट घेऊन उतरतात, उडी सुद्धा मारू शकतात. तुम्ही जर बारामती एअरपोर्टचं जर बघितलं असेल ना, तर ते एअरपोर्टचा प्रकार कसा आहे, टेबल टॉप रनवे म्हणतात त्याला. म्हणजे जनरली ही जमीन आहे, मुंबई एअरपोर्ट आहे आपली बरोबर, त्याच्यातला हा थोडासा उंचवट्याचा भाग जो असेल तो प्लेन करून धावपट्टी असते, त्याच्यावरती रनवे असतो बरोबर. बारामतीचा प्रकार कसा होता माहिती आहे, बारामतीची जवळजवळ ती उंची 12 ते 15 फूट उंची असेल, जिकडे प्रचंड मोठा भराव घालून रनवे बनवण्यात आलेला आहे. आणि इकडेच काही मध्ये मीटरचं अंतर गेल्यानंतर एक बाजूला रस्ता पण जातो जो आहे. आणि ती थोडीशी पायलटची चूक होती, जे गावकऱ्यांच्या सांगण्यातनं फायनल कन्क्लुजनमध्ये कळतं की पहिली प्रयत्न जो झाला विमान उतरवण्याचा, त्याच्यामध्ये दाट धुक्यामुळे तो नीट करता आला नाही. त्यामुळे एक राऊंड घेऊन दुसऱ्या राऊंडला ते आले. दुसऱ्या राऊंडला जेव्हा ती पायलट येत होती तेव्हा ती चुकून धावपट्टी जी रोडला धावपट्टी समजून तिकडे जवळ गेलेली, पण दाट धुक्यामुळे जेव्हा ते लक्षात नाही आलं की रोड आहे की धावपट्टी आहे, मग त्यात चुकून रोडला जात हे लक्षात आल्यानंतर तिने पटकन टर्न घेऊन ते विमान उचलायचा प्रयत्न केला. आणि ते छोटं विमान आहे, त्याची ती कॅपॅसिटी नसते की पटकन फ्लाय होऊन वाकडं होऊन ते सरळ होईल. तर ते वाकडं असताच ते तसंच वाकडं खाली आलं, आणि रस्ता आणि एअरपोर्टच्या मधला जो रोड आणि रनवेच्या मधला जो सखल सर्व भाग होता, जमिनीचा तुकडा, त्याच्यावर ते आदळलं आणि पूर्ण फ्लॅश होऊन गेलं. एक्सपिरियन्स होते, पण कुठेतरी हे जे एअरपोर्ट आहे ते थोडंसं मॅन्युअल ड्रिव्हन आहे. म्हणजे तिकडे पायलटला स्वतःची स्किल वापरून विमान उतरावं लागतं. जिकडे विमानाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली, जसं आताच्या नवीन गाड्यांमध्ये आले ना, तुमच्या पुढे कोणती गाडी आहे, मागे कोणती गाडी आहे, ते असं सॅटेलाइट व्हिजन दिसतं, तसं सॅटेलाइट व्हिजन या विमानात नव्हतं, तिकडे मॅन्युअली होतं. आणि तेव्हा त्यावेळेला सकाळच्या त्यावेळेला दाट धुकं होतं, त्यामुळे त्याचा अंदाज आला नाही, असं झालं.
पायलट स्किल्ड होते ऑफकोर्स नो डाऊट, पण मॅन्युअल चूक म्हणजे त्यांचे पण शेवटचे शब्द ओ शीट होते जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण रनवेला नाही आहोत, रोडला आहोत, त्यामुळे तिकडून ते उचलायचा प्रयत्न झाला. रोड आहे म्हटल्यावर त्याच्यात डिवायडर असतात, मध्ये लाईट्स असतात, काय असतात, त्याच्यावरती विमान नेऊच शकत नाही ना, त्यामुळे ते पटकन उचललं आणि ते उचलता नाही आलं आणि ते खाली आलं, असा प्रकार झाला होता. आणि म्हणजे अजित पवारांचं जर तुम्ही आधी ऐकून असाल, म्हणजे अजित पवारांबरोबर खास असणाऱ्या व्यक्तींकडनंही मला आधीपासून सर्व माहीत असलेली गोष्ट की अजित पवारांची खूप सवय आहे आधीपासून, की म्हणजे कुठेही गेली तरी लोकांचे तक्रारी ऐकून घेणं, त्यांच्या समस्या ऐकून घेणं. एक तर व्हिडिओ होता जो तुम्ही मागे बघितला पण असेल, जी त्यांची आधीपासूनची सवय आहे. आणि नंतर नंतर ती लोकांना पण सवय लागली की अजित पवारांना आता प्रत्येकाशी बोलत बसायला तर वेळ नसतो ना, मग प्रत्येकाने आपला अर्ज आणायचा, आपलं जे म्हणणं आहे ते व्यवस्थित मांडायचं आणि आपला खाली नंबर लिहायचा, जे काही त्यांची तक्रार असेल, मागणी असेल, जे काही असेल, मग त्यांच्याकडनं स्वतःहून फोन यायचा की तुमचं काम होणारं आहे किंवा होणारं नाहीये, तर स्पष्ट त्यांच्या कार्यालयातनं किंवा अगदी अजित पवारांकडनं पण सांगितलं जायचं की नाही, हे काम तुमचं नियमात बसत नाही, हे काम तुमचं चुकीचं आहे, हे नियमात बसत नाही, असं होणारं नाहीये, पण तुम्हाला आर्थिक मदत पाठवू किंवा तुम्हाला काहीतरी गायडन्स देऊ, किंवा होणार असेल तर मग तुम्ही या कार्यालयात जा, त्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटा किंवा त्या ठिकाणी तहसीलदारांना भेटा, मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगून ठेवलं की बाई या नावाचा व्यक्ती येणार आहे, ह्यांचं हे काम झालं पाहिजे. अशा प्रकारे त्यांच्या कामाची प्रकार होता, पद्धत होती. आणि ते प्रत्येक ठिकाणी अर्ज असे एक 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 प्रत्येकाच्या हातातला गोळा करायचे, नंतर त्याचं निवारण व्हायचं. जे एक तो व्हिडिओ आहे त्यांचा अवेलेबल, मी जर कोणी इन्स्टॉल तुम्ही असेल तुम्हाला पाठवतो, तो नक्की बघा. यांनी इतकं कामाची आवड असणारा माणूस, म्हणजे सकाळी लवकर उठणार, कामाला लागणार, म्हणजे जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तर विमान जे कोसळलं त्यात तर ते वाचू नाही शकले, पण त्यांच्या सोबत ते जे फाईल्स होते, पेपर्स होते, इतका मोठा गराडा होता फाईल्सचा, कागदांचा, कागदपत्रांचा, म्हणजे त्या क्षणाला पण ते आयुष्याच्या शेवट पण काम करत होते. आणि अशा अचानक कोणाचा मृत्यू झाला की ते अजून चटका लावणार असते, की म्हणजे आत्ता काल परवापर्यंत व्यवस्थित आपण बघितला असणारा व्यवस्थित माणूस तो अचानक पटकन गेला. आणि त्या माणसाला पण काय वाटलं असेल ना, म्हणजे अगदी बारामतीला आपण उतरतोय हे त्याला कळलं असेल, उतरताना अचानक विमान हेलकावे खाल्ला आणि पटकन स्फोट झाला, त्यावेळी तो मृत्यू होता, त्या माणसाला काय वाटत नाही याची कल्पना आपल्याला करत नाही. जाऊ दे, आपण होतो इंदिरा गांधीच्या पॉईंटवरती. इंदिरा गांधींचा मृत्यू झाल्यानंतर आले त्याच्यानंतर पंतप्रधान बनले राजीव गांधी, आणि राजीव गांधीच्या काळात हा बदल करण्यात आलेला होता. बरं, राजीव गांधींचा सुद्धा मृत्यू झाला, तुम्ही ऐकलं असेल, नलिनी नावाचे ते वगैरे सर्व प्रकार झाला. त्याची स्टोरी फार क्वचित लोकांना माहिती आहे, म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, ऐकून आहात. पण लिट्टे नावाची एक संघटना होती, त्यांच्याकडनं तमिळ टायगर्स ऑफ लिबरेशन आर्मी वगैरे वगैरे असं काहीतरी नाव आहे त्यांचं, ज्यांच्याकडनं राजीव गांधींवरती हल्ला करून राजीव गांधींचा खून करण्यात आला, त्यांना मारण्यात आलं. ते लिट्टीची एक वेगळी स्टोरी आहे, म्हणजे आपण तर बिनकामाचं या लिट्टेच्या राजकारणात पडलो. श्रीलंकेमध्ये तमिळ आणि सिंहोली लोकांचा बऱ्याच वर्षांपासूनचा वाद आहे. म्हणजे श्रीलंकेमध्ये तमिळनाड प्रदेशातल्या आपल्या इथून गेलेली लोक जी श्रीलंकन झालेली आहेत आणि तिथली मूळ असणारी श्रीलंकन लोक जी सिंहोली भाषा बोलतात, या सिंहोली आणि या तमिळ भाषेतल्या लोकांमध्ये प्रचंड वाद आहेत. प्रचंड वाद म्हणजे एकमेकांचे खून करण्यापर्यंत वगैरे अशा प्रकारचं युद्ध स्वरूप आहे ते. त्या राजकारणात बिनकामाचा भारत पडला. भारताने आपली एक पीस किपिंग फोर्स पाठवली, म्हणजे इंडियन आर्मीचे तुकड्या पीस किपिंग फोर्स म्हणून पाठवण्यात आलेल्या, त्या तिकडे पाठवल्या. त्यांच्याकडनं काही गोष्टी करण्यात आल्या ज्या तिथल्या तमिळ आर्मी असणाऱ्या लोकांना आवडले, आणि त्यांच्याकडनं मग राजीव गांधींचा हत्याचा प्रयत्न झाला. बरं, आपली इंटेलिजन्स होती, राजीव गांधींना वारंवार वॉर्न करण्यात आलेलं होतं की तुमच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न होईल. आणि जेव्हा राजीव गांधींचा मृत्यू झाला तेव्हा ते पंतप्रधान नव्हते, तर तेव्हा देशाच्या निवडणुकांचे प्रचार चालू होते, त्यामुळे त्यांच्याबरोबर तेवढी सिक्युरिटी नव्हती जेवढी एका पंतप्रधानाबरोबर असायला पाहिजे, आणि त्याचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत त्या गोष्टी वगैरे झाल्या. तर थोड्याशा माहिती ठेवा, पुस्तकं वाचत चला. तो जेव्हा ती समजा तो दिवस जवळ वगैरे नेमका आला, तर योगायोग समजा घटनाचा तो दिवस आला, तर त्याच्यावर एखादा युट्यूब व्हिडिओ आपण बनवू, त्याच्यावरून ती माहिती घेऊ, तुम्हाला थोडक्यात सांगेन. ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल माहिती सांगण्याचं कारण हा जनरल सिंग भिंद्रावाले देशाच्या आपल्या लोकांच्या हाताबाहेर गेला. त्यांचा एकदा बाळासाहेब ठाकरेंशी पण त्याचं एकदा क्रॉस कनेक्शन लागलं होतं, तो किस्सा फार कमी लोकांना माहिती असेल. झालं असं होतं की बाळासाहेब ठाकरेंना देशभरातल्या महत्त्वाच्या गोष्टींवर, महत्त्वाच्या मुद्द्यांवर टिप्पणी किंवा बोलायची सवय होती. त्यात त्यांनी भिंद्रनवालेवरती ही टीका केली होती, जनरल सिंग भिंद्रनवालेवरती, की तिथल्या तिथे पंजाबमध्ये उड्या मारून काय कोणाला नखरा दाखवतास, दम असेल तर मुंबईत ये. ही धमकी बाळासाहेबांनी तेव्हा त्याला दिली. जनरल सिंग भिंद्रनवालेला ती धमकी एवढी जिव्हारी लागली की तो ऍक्च्युली पंजाबमधून मुंबईमध्ये आला. नुसतं तो आला नाही, तर येता येता ट्रक आणि लॉऱ्या भरून आला, आणि त्या ट्रक आणि लॉऱ्यांमध्ये माणसं
आणि शस्त्रसाठा घेऊन आला. पंजाबमधून मुंबईमध्ये बाय रोड शस्त्रसाठा आणि माणसं घेऊन आला. पण तेव्हा मग बाळासाहेब ठाकरे पण इगोवर घेतील ना, शिवसैनिक म्हणा काय म्हणा, कुठे मध्ये महाराष्ट्रात एंटर करता करता मुंबईत आले जर कुठे हल्ला केला काय केला तर ते नुसते मारामारी स्वरूप राहणार नाही ना ती गोष्ट. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जसे भिडतात, हाताबे करतात, मारामारी करतात ना, बंदुका तर निघत नाही ना. हा तर भाई शस्त्रसाठा घेऊन आला होता भिंद्रणवाले. मग चुकून जर आणि एकतर शिवसैनिक नावाचा प्रकार कसा खास करून तेव्हाचा तो तुम्हाला वेगळं सांगायला नको. मग कुठेतरी देशाच्या आत युद्ध छेडलं जाईल ही भीती कुठेतरी लष्कराला वाटली, केंद्र सरकारला वाटली. तेव्हा केंद्र सरकारच्या सांगण्यावरून, इंदिरा गांधीच्या सांगण्यावरून आणि लष्कराच्या विनंतीवरून मग बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना यांनी ती गोष्ट इग्नोर घेतली नाही आणि त्यांना सांगितलं की दुर्लक्ष करा. तो आला आणि हे दादर ईस्टला एक मोठा गुरुद्वारा आहे, चित्रा सिनेमा आहे ना, चित्र टॉकीज, त्याच्या अपोजिटला, तिकडे तो आला होता आणि तिकडे तो थांबून होता. आणि वारंवार बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला धमक्या देतो की मी आता आलोय, काय करता तुम्ही, काय कराल वगैरे 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 सगळं गोष्टी तेव्हा झाल्या होत्या. मग ते गोष्ट चिघळू नये म्हणून तिथल्या तिथे शांत करण्यात आली. नंतर तो आला तसा आपल्या पावली परत गेला. नाही तर तेव्हा काय झालं असेल काय नाही याचा विचार मग करू शकत नाही, असा प्रकार तेव्हाचा तो होता. जाऊ दे, आपण जाऊया पुढे आपल्या मूळ मुद्द्याकडे परत येऊया. संविधान कुठे होतं, मौलिक हक्कांची हमी, जे आपण मूलभूत हक्क म्हणतो, फंडामेंटल राईट्स म्हणतो, त्यांची हमी या 1928च्या काळात धर्म, भाषा, अभिव्यक्ती, समानता या गोष्टींची हमी ही त्या मोतीलाल नेहरू अहवालात देण्यात आलेली होती. आणि आज आपण जे बघतो केंद्र आणि प्रांत यांच्यामधल्या संघराज्य प्रणाली ह्याचा पाया एक शक्तिशाली केंद्र असेल आणि त्यांच्याबरोबर प्रांत हे काम करतील. तेव्हा राज्य ही कन्सेप्ट नव्हते, तेव्हा काय होते, प्रांत होते, प्रोव्हिन्सेस होते. हे अशा प्रकारे राज्यकारभार चालेल हे तेव्हा सांगण्यात आलेलं होतं. पुढचा वाचा, अहवालाची वैशिष्ट्ये. मोतीलाल नेहरू अहवाल 1928 अहवालाची वैशिष्ट्ये मुख्य मुद्दे: जाती धर्म आधारित निवडणुकीला विरोध, सेपरेट इलेक्टोरेट्सला नकार, पुढील 10 वर्षात पूर्ण स्वराज्याचा उद्देश, शिक्षणाचे सर्वाधिकरण, प्रत्येक नागरिकाला मोफत प्राथमिक शिक्षण, मसुदा संविधानाचा शिफारस केलेला प्रारूप, संवत सदृश रचना, केंद्र राज्य संबंध आणि न्याय व्यवस्था. जाती धर्माच्या वर आधारित निवडणुकांना विरोध करण्यात आला होता. सेपरेट इलेक्टोरेट्सला नकार देण्यात आला होता. म्हणजे सेपरेट इलेक्टोरेट्स नावाचा प्रकार कसा होता की त्या विशिष्ट निवडणुकीत फक्त त्या त्या जातीचे, फक्त त्या त्या धर्माचेच लोक मतदान करू शकतात, असा प्रकार. आता तसं आहे नाहीये. आता कसं आहे तर जागांवरती आरक्षण पडतं ना, ओबीसी, एससी, एसटी, फिमेल. त्याच्यामध्ये असं असतं का की फिमेलचं आरक्षण म्हटलं तर फक्त फिमेलच वोटिंग करू शकते, नाही ना, वोटिंग तर सर्वजण करतात. पण तेव्हा तो सेपरेट इलेक्टोरेट्स नावाचा जो प्रकार होता ज्याला मोतीलाल नेहरू अहवालामध्ये विरोध करण्यात आला. पुढील 10 वर्षात पूर्ण स्वराज्याचा उद्देश, म्हणजे तेव्हा जरी डॉमिनन्स स्टेटस मागितला असला तरी पूर्ण स्वराज्य आपल्याला पुढच्या 10 वर्षात मिळवायचं आहे, हे 1928 साली म्हणण्यात आलं होतं. जसं मी तुम्हाला मगाशी डॉमिनन्स स्टेटस समजून सांगितलं की सुरुवातीला हे तरी मिळवू, नंतर पुढचं पुढे बघू, तसा उद्देश तेव्हा घालून देण्यात आला. त्यानंतर शिक्षणाचे सर्वत्रिकीकरण, प्रत्येक नागरिकाला मोफत प्राथमिक शिक्षण मिळावं, म्हणजे वाचण्यालायक, बोलण्यालायक, लिहिण्यालायक बेसिक एवढं तरी यावं म्हणून मोफत प्राथमिक शिक्षण. आणि मसुदा संविधानाचा शिफारस केलेला प्रारूप, म्हणजे जसं संसद आहे, केंद्र राज्य संबंध न्यायव्यवस्था, हे त्या मोतीलाल नेहरू अहवालामध्ये मेन्शन करण्यात आलेल्या गोष्टी होत्या. तुम्ही वाचताय का? कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली हा आवाज कोणाचा होता? तुमचं तोंड हल्लेलं दिसलं नाही, पण एकदम तुमची काय कुजबूज चालेल. थोडं हल्ली बऱ्याच दिवसांनी लेक्चर अटेंड केलंय का? आता पुन्हा लेक्चर अटेंड करायला सुरुवात कधी केलं आहे हल्ली? आता माझं लेक्चर आता आज झालं तुमच्यासोबत. लास्ट गुरुवारी काहीतरी सुट्टी होती ना, शेवटच्या गुरुवारी काय होतं माझं, तेव्हा तुम्ही नव्हता जागेस. आणि एक मग गुरुवार आपला इलेक्शनमध्ये गेला ना, नेमकं माझं गुरुवारी लेक्चर असतं ते बरेच गुरुवार गेले. म्हणजे 25 डिसेंबरचा गुरुवार गेला ख्रिसमसमध्ये, त्याच्यानंतर
1 जानेवारी तो गेला, मुलांना नवीन वर्षाची पहिल्या दिवशी सुट्टी द्यायची त्याच्यामध्ये गेला, नंतर लगेच इलेक्शन आला, असे बरेच गुरुवारचे लेक्चर गेले. त्यामुळे तुमच्या स्पेसिफिकली मॉर्निंग बॅचवाल्यांचे लेक्चर फार कमी झाले थंडी मागच्या 2 महिन्यात. इव्हिनिंगवाल्यांचे तरी बऱ्यापैकी ऍडजस्ट होऊन गेले आणि बोरिवलीवाल्यांचे तुमच्या मागून जवळजवळ 4-5 लेक्चर झालेले आहेत नवीन. तुमचं आता मला वाटतं आज किती आहे, दुसरं आहे ना, त्यांचे बरेच लेक्चर झाले. जसं मग तुम्हाला सांगितलं, लोकमान्य टिळकांनी सर्वात पहिल्यांदा स्वराज्य या कन्सेप्टचा विचार मांडला की आपल्याला स्वतः स्वराज्य ते मिळवायचं आहे, त्याच्यावरती राज्यकारभार सुद्धा आपल्याला आपल्या स्वतःच्या कायद्यांनी करायचं आहे, ब्रिटिशांच्या कायद्याने चालणारं नाहीये. गांधींचा सर्वसमावेशक लोकशाही मूल्यावरती संविधानाचा आग्रह होता, जो त्यांनी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हरिजन या आपल्या वृत्तपत्रामध्ये मेन्शन केला होता, मांडला होता. त्याच्यानंतर 1934 मध्ये सुद्धा मी मगाशी उल्लेख केला ना, तुम्हाला सांगितलं होतं वाटतं की एम.एन. रॉय यांनी 1934 साली कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली या प्रकारची कल्पना मांडली की तशी असली पाहिजे. त्याच्यामध्ये भारतीय प्रतिनिधी असले पाहिजे, भारतीयांनी पाठवलेले प्रतिनिधी असले पाहिजे, जे मिळून भारतासाठीचा कायदा आणि संविधान बनवतील, जो आपल्या भारतीयांच्या राज्यकारभारासाठी महत्वाचा ठरेल. आणि नंतर अर्थात 1946 मध्ये झाली संविधान सभेची स्थापना. पहिला तारीख काय होती संविधान सभेची, आत्ता जस्ट मी तुम्हाला सांगितली, 9 डिसेंबर 1946. त्यानंतर 11 डिसेंबर सुद्धा एक तारीख महत्वाची आहे. त्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती. वाटल्यास लिहून ठेवा या तारखा. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक. म्हणजे पुढे आपल्या अभ्यासात तर येईलच, पण आता बोलता बोलता विषय आला तर लिहून ठेवा. (9 डिसेंबर 1946) संविधान सभेची पहिली बैठक. तुम्ही बंद केला एसी? फॅन बंद करतो. तरी मी विचार होते, मला गरम लागण्यासारखं व्हायसारखं होतं. मला वाटतं तिकडे होतं म्हणून मी इकडे आलो फॅन जवळ, म्हणून तर आता लक्ष गेलं. 27 थंडी असते त्यामुळे. बाळांनो तुम्ही एसी समोर बसला आहात, पण मी इकडे लांब आहे, त्यात मी बोलतोय कंटिन्यू, त्यामुळे आणि अख्खा दिवसभर लेक्चर आहे, त्यामुळे थोडंसं एनर्जी अशी पहिल्याच लेक्चरला खपून मला चालणार नाही. आता दुपारी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चर आहे, परत संध्याकाळी इकडे मध्ये युट्यूब व्हिडिओ बनवायचा आहे, धावपळ आहे आमची. 11 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड. शक्यतो ज्यांना थंडी वाजते, मी मस्करीत बोलत नाही, मुलींनी शक्यतो या साईडला बसा ना तुम्ही, थंडी वाजणारे खास करून. 11 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड. आणि 13 डिसेंबर 1946 ही सुद्धा तारीख महत्वाची आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून एक अवतरण चिन्ह काढा, ज्याला इंग्रजीने काय म्हणतात मला आठवत नाही, इन्व्हर्टेड कॉमा. उद्देशिकांचा ठराव सादर. तुमच्यातलं कोण इंग्रजीवाला आहे की ज्याला इंग्लिशमध्ये कंटेंट हवा आहे? नाहीये. इव्हिनिंग लेक्चरला बरेच आहे. मला वाटतं तुम्ही इव्हिनिंग लेक्चरला बसायचात ना आधी, तेव्हा इंग्लिशवाले होते, ऐकलं असेल ना. जवळजवळ 3-4 लोक तरी सर काय ह्याचा अर्थ काय, इंग्लिश सांगावं लागायचं असं होतं. उद्देशिकांचा ठराव या शब्दाला या शब्दाला इन्व्हर्टेड कॉमा काढा, अवतरण चिन्ह. उद्देशिकांचा ठराव सादर. इंग्रजीमध्ये शब्द लिहून ठेवा त्याच्या खालीच. उद्देशिकांचा ठरावला अंडरलाईन करा आणि लिहा. इंग्रजी त्याला बोलतात ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ऐकले कधी हे शब्द? कशासाठी महत्वाचे होते हे? उद्देशिकांचा ठराव वाचा. उपयोग काय झाला संविधान सभेला थोडा आठवा. तुम्ही नाही आठवलं, चालू तुम्ही नव्हतं त्या थोडं घरचं गोष्टी सर्व जबाबदाऱ्या वगैरे, त्यामुळे तेवढा वेळ देता नाही का अभ्यासाला लास्ट इयर? तेव्हा तेव्हा तुम्ही जॉईंटच मध्ये केलं होतं. ओके, म्हणजे तेव्हा तुमचं सुरुवातीचं राहिलं होतं. ओके, कारण मी समजतोय काही विद्यार्थी असे की ज्यांनी सुरुवातीला जॉईन केलं पण ब्रेक घ्यावं लागलं की जॉबचं म्हणा, काम जास्त आलं आणि नंतर येऊ शकले नाही. म्हणजे तुम्ही सुरुवातीला नव्हतात. मला वाटतं तुम्ही गणपतीच्या सुमारास आलात ना काहीतरी, त्याच्या पण नंतर.
मग तुमचा फर्स्ट लेक्चर कोणता टॉपिक अटेंड केला लक्षात आहे का तुमच्या पॉलिटीचा स्पेसिफिकली? तो एकदम पहिला लेक्चर तुमचा. तुमच्या नोट्स तेव्हाच्या आहेत लिहिलेलं तुम्ही? नोट्स सर्वांना मी वारंवार सांगतो पूर्ण लिहित चला. जे शिकवलं जात आहे आज जे शिकवलं गेलं आहे ते घरी जाऊन स्वतःच्या हाताने लिहा. आणि त्याच्या आसपास लिहिताना ही नोटबुकचा हा पेज जर आहे तर मी तुम्हाला सांगितलं की पेजचा एवढाच भाग लिहिण्यासाठी वापरा, एवढाच. साईडला थोडं सोडा, म्हणजे ह्याच्या संदर्भात महत्त्वाचे काही नोट असतील, काही गोष्टी असतील त्या त्याच्या आसपास लिहिता येतील तशा प्रकारे लिहा. लागून फार तर 4 बुक मागे अजून 1 बुक एक्स्ट्रा लागेल. ते जेमतेम 50-60 रुपयाच्या बुक वाचवायला किंवा घरचे ओरडतात लिटरली, काही काहींच्या घरचे असतात की हां आमच्या वेळी आम्ही एका बुकमध्ये सर्व विषय लिहायचो किंवा एक ओळ सोडून लिहायची गरज काय वगैरे वगैरे. तसं करू अजिबात नका. एखादं बुक एक्स्ट्रा लागेल तर तसं करा, पण कंजूशी करू नका. 13 डिसेंबर सांगितलं ना मी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. कोण वाचेल? स्वतःहून सांगा. भारताचे संविधान सभा आणि भारतीय संविधानाची संविधान सभेची स्थापना 1946. कुल सदस्य संस्था सुरुवातीला दिसतंय नाही तू? कुल सदस्य संस्था सुरुवातीला 1992 क्रांती प्रतिनिधी, 93 सदस्य संस्थानांचे प्रतिनिधी, 4 चीफ कमिशनर्स, प्रोव्हिन्सचे प्रतिनिधी, प्रोव्हिन्सेस. भारत विभाजनानंतर मुस्लिम लीगने बहिष्कार आणल्यानंतर व पाकिस्तान निर्माण झाल्यामुळे सगळेचे सदस्य उद्देशिका सागर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष. 389 सुरुवातीला सदस्य संख्या होती. बरं त्यातले सर्वच येत नव्हते, काय काय वेळी 200, 211 असं सुद्धा बरेच नंबर्स आहेत. पण महत्त्वाचे नंबर जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. 389 सुरुवातीची सदस्य संख्या, त्याच्यामध्ये 296 हे प्रोव्हिन्सेसचे होते, 296 ब्रिटिशचे होते आणि 93 जे होते ते संस्थानांचे होते, प्रिन्सली स्टेट्सचे होते. 296 ब्रिटिश प्रोव्हिन्सेस. या 296 मधले 292 थेटपणे ब्रिटिशांचे जे प्रोव्हिन्स होते त्याच्यामधले आणि 4 चीफ प्रोव्हिन्सेसचे ते लिहून ठेवा. नोट्समध्ये पुढ्यात आहे ना तिकडे 296 असं लिहून त्याचं बायफर्केशन 292 आणि 4 आहे हे लक्षात ठेवा. पहिला आकडा लिहा 296 ब्रिटिश, त्या 389च्या फक्त पुढ्यातल्या 296 ब्रिटिश, आणि ज्याचं बायफर्केशन आहे 292 प्रांतिक आणि 4 चीफ प्रोव्हिन्सेस. इतकं बायफर्केशन नोट्समध्ये बाकीच्या ठिकाणी दिलं जात नाही. आणि बऱ्याच वेळा एमपीएससी मध्ये ब्रिटिशचा प्रश्न विचारेल तर ब्रिटिशचे 292 आणि 4 296 होते. आणि जे 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस आहेत त्याच्या खाली 4 नावं, 4 प्रदेश कुठचे ते लिहून घ्या. एक लिहा दिल्ली, दुसरं लिहा अजमेर मेरवाडा, अजमेर मेरवाडा, तिसरं लिहा कुर्ग आणि चौथं लिहा ब्रिटिश बलुचिस्तान. आणि ह्यांची एक कमिटी बनली होती ज्याचं नाव लिहून घ्या कमिटी ऑन चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस. कमिटी ऑन
चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस. कमिटी ऑन चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस, ज्याचे प्रमुख होते कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस. प्रमुख होते पट्टाभी सीतारामय्या. हल्ली कमिटीचे प्रमुख विचारण्याची थोडीशी फॅशन आली आहे आयोगाकडनं, त्यामुळे आपल्याला माहिती असलेलं बरं असतं. ओके, हे वाचलात ना तुम्ही पूर्ण? भारताच्या विभाजनानंतर म्हणजे भारताच्या फाळणीनंतर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकल्यामुळे आणि पाकिस्तान निर्माण झाल्यामुळे सदस्य संख्या कमी 299 झाली. हा सुद्धा आकडा कोट केलेला आहे बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे महत्वाचा आहे, तो मार्क करून ठेवा, महत्वाचा आहे. महत्वाचे सदस्य मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उद्देशिका प्रिॲम्बल, मी तुम्हाला मगाशी एक प्रश्न विचारला, याचं मी पुढे राहून गेलं बोलायचं की ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचं पुढे काय झालं, नेहरूंनी जे सादर केलं होतं, विचारलं होतं ना आय गेस, की शब्द काय मराठीत बोललो मी, उद्देशिकांचा ठराव. त्या उद्देशिकांच्या ठरावावरती आधारित बनलं पुढे प्रिॲम्बल. हे लक्षात ठेवा, म्हणजे जे प्रिॲम्बल आहे आपल्या संविधानाची प्रस्तावना आहे ही ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनच्या आधारित, त्याच्या आधारावरती बनली. जुने विद्यार्थी उत्तर थोडं आठवा. प्रस्तावना आपल्या संविधानाचा भाग आहे की नाही आहे? प्रश्न पुन्हा विचारतो, इज प्रिॲम्बल अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट? नाही आहे? आहे? काय वाटतं सांगा. कन्सायन्स, व्हॉट इज ए कन्सायन्स सेइंग? पुढच्या लेक्चरला आपण बघू. ठीक आहे. राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष. जवाहरलाल नेहरू यांनी प्रिॲम्बल सादर केली. हे महत्त्वाचे पॉईंट सांगितलेत. डिटेलमध्ये जर आपण सर्व कमिटीज केल्या होत्या, मला वाटतं रिव्हिजन लेक्चरला तुम्ही होतात नव्हतं आय गेस, तुम्ही पण नव्हतं ना रिव्हिजन लेक्चरला. रिव्हिजन लेक्चरला अगदी डिटेलमध्ये जाऊन त्या ज्या दोन मुली इकडे पुढे बसतात ना, त्या आज नेमकं नाही आल्या, त्यांना विचारा. अगदी डिटेलमध्ये जाऊन सर्व कमिटीज सांगितले होते, तसाच प्रश्न जसा आहे तसा कंबाईनच्या एक्झामला आलेला होता. महत्त्वाचे पॉईंट आहेत, करत चला. कोण वाचेल? नाही, मराठी आहे. इंग्लिश मिडियमला होतं, पण सवय नाही त्यामुळे 165 दिवस. ह्याचा उल्लेख क्वचितच काही ठिकाणी होतो प्रश्न म्हणून, खास करून जे MCQ पॅटर्नमध्ये क्वचित विचारलं जाईल. हे विचारले जातात कधी कधी. ह्याचा उपयोग तुम्हाला MPSC राज्यसेवेच्या आन्सर रायटिंगमध्ये संविधानाच्या विषयी प्रश्न आला तर तुम्ही तिकडे कोट करू शकता, म्हणून मी इकडे पॉईंट ऍड केलाय. प्रातिनिधिक आणि सर्वसमावेशक होतं. सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व प्रांतांमधले, सर्व लिंगांमधले सुद्धा लोक होती, म्हणजे स्त्रियांचा सुद्धा त्यात सहभाग होता. किती स्त्रिया होत्या? तेव्हा पॉईंट सांगितला होता.
लक्षात ठेवा हा आकडा. 15. ही नावं कोण आणि त्या कोणत्या समितीवर होत्या का किंवा काय ते आपण, मी टॉपिकच्या डिटेल्समध्ये जात नाहीये कारण की तेवढं एकसाथ अख्खाच्या अख्खा सिलेबस भारतीय संविधानाचा तुमच्या पुढे टाकला खूप कठीण होईल. त्यामुळे ह्याच्यातलं अजून डिटेलमध्ये हे आपण शेवटी रिव्हिजन लेक्चरच्या वेळी करू. त्यामुळे तेव्हा पण अटेंड करा. एक्झाम जवळ आलेली आहे, कशाला जाऊ 2 तासासाठी असं करू नका. अजून डिटेलमध्ये आपण मेन शेवटी पिक्चरच्या क्लायमॅक्सला मेन सगळं टर्न अराउंड होतं ना, तसं आहे आपलं. त्यामुळे शेवटचा भाग पण अटेंड करा. स्त्रिया किती होत्या? 15. एक खुल्या चर्चा आणि सर्व सहमतीवरती आधारित प्रक्रिया होती. म्हणजे काय तर जनरली कसं होतं, समजा आता 299 सदस्य आहेत, पाहिल्यानंतर 299 राहिले ना, मग त्याच्यातले 299 तर येत नव्हते. कोण आजारी, कोणाचा मृत्यू झाला, काय झाला, तर 200-220 अशी लोक समजा आली. फॉर एक्झाम्पल 211 लोक जर असतील, एखाद्या प्रस्तावावरती चर्चा होते, तर ह्याच्यातलं बहुमत काय असेल मला सांगा. 211 मधलं बहुमत, काठावरचं बहुमत 106. बरोबर, 106 म्हणजे एक्झॅक्टली काठावरचं बहुमत झालं. आणि उरले किती? 105. म्हणजे हा आकडा जास्त आहे. म्हणजे 106 लोकांची ज्याला मान्यता असेल ते एकतर हाला हा होईल किंवा नाहीला नाही होईल. बरोबर, हे काठावरचं बहुमत झालं 106. पण त्यांच्यामध्ये असं ठरलं नव्हतं की आपण एक निव्वळ बहुमताच्या आधारावरती आपण प्रस्ताव पारित करून पुढे जाऊ, असं नव्हतं. अगदी समितीमध्ये सुद्धा 20 लोकांची एखादी समिती बनवली असेल, त्यातल्या 12 लोकांचा त्याला होकार आहे, 8 लोकांचा नकार आहे. तर त्या 8 लोकांचा नकार का आहे ती चर्चा करून त्यांचे विचार, त्यांनी समजा काही गोष्टी सुचवल्या ज्याच्यामुळे त्यांचा नकार आहे, तर ती गोष्ट आपण त्या प्रस्ताव सुधारू शकतो का, अशी चर्चात्मक स्वरूपात आपण पुढे जाऊ, हे संविधान सभेचं ठरलेलं होतं. की खुल्या चर्चा आणि सर्व सहमतीवरती आधारित प्रक्रिया होती. निव्वळ बहुमतीच्या आधारावरती प्रस्ताव, नियम, कायदे रेटायचे नाहीयेत. ह्याच्यामागचं कारण काय होतं? कारण जे आपण बनवतो ते पुढचे दशकं, पुढची काही शतकं आपल्या या प्रदेशावरती राज्यकारभारासाठी उपयोगात येणार आहे. त्यामुळे ते निव्वळ बहुमताच्या आधारावरती आपल्याला पुढे जायचं नाहीये, हे तेव्हा ठरलेलं होतं. आणि बाकी मग मौलिक हक्क, सामाजिक न्याय, लोकशाही मूल्यांचा आधार वगैरे वगैरे या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आजसाठी एवढं इनफ आहे. भागो. आजचं जेवढं शिकवलंय, वाचलंय, लिहिलंय तेवढं बुकमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात व्यवस्थित लिहून काढा आजच्या आज. व्यवस्थित आपल्या नोट्स कंप्लीट ठेवा आणि आपल्या हातामध्ये नोट्स लिहित चला. ओके, बाकी आपली काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या आणि लेक्चर्स रेग्युलरली अटेंड करा. अटेंड नाही करता आले तर व्हिडिओ बघत चला. ओके, काही कंटेंट सुटू देऊ नका. खास करून माझ्या पॉलिटीमध्ये तर कनेक्टिंग लेक्चर असतात मध्ये. एखादं जसं आत्ता या लेक्चरमध्येच काही गोष्टी मी पुढच्या सांगितल्या, पुढच्या लेक्चर्समध्ये काहीतरी ह्याच्यातलं चांगलं वाटलं ते सांगेन, असं होत असतं. प्रत्येक लेक्चर बघत चला.